नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट क्रमांक 2 जी आहे तिचं एक्सप्लेनेशन जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट या सब्जेक्टचं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। चला तर मग सुरुवात करूयात। इथे सगळ्यात पहिले तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाचे एक 3 क्वेश्चन्स विचारलेले होते। सो सगळ्यात पहिला प्रश्न जो होता, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने टिंबटिंब येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे स्कूबा डायव्हिंग सेंटर आहे ते सुरू केलेले आहे। बघा लक्षात घ्या, आतापर्यंत टुरिझमवरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हे जे टुरिझमचे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या घटकांवरती विचारले गेलेत, पण अजूनपर्यंत जनरली जे ॲडव्हेंचर टुरिझम आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही आहे, म्हणून मी मुद्दाम हा प्रश्न ॲडव्हेंचर टुरिझमवरती या ठिकाणी टाकला होता। सो कदाचित तुमच्यातल्या खूप साऱ्या लोकांना माहीत असेल की सिंधुदुर्गामध्ये मालवण तालुक्यामध्ये तारकर्ली नावाचं ठिकाण आहे जिथे स्कूबा डायव्हिंग हे प्रसिद्ध आहे। सोबतच रायगड जिल्ह्यामध्ये मालाड तुम्हाला माहीत आहे, तिथं रिव्हर रॅफ्टिंग सुद्धा केलं जातं, हे अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 2 मध्ये। इथे तुम्हाला सातारा जिल्ह्याबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये वायव्य कोपऱ्यामध्ये महाबळेश्वर आहे आणि महाबळेश्वरला कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री अशा 5 नद्यांचा उगम होतो। पण सातारा जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही अगदी पश्चिमेकडे गेलात तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी बामनोलीचा डोंगर आहे। कुठला? बामनोलीचा डोंगर। आणि या ठिकाणी महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा नदी आणि इकडून जाणारी तुमची कोयना नदी, या दोघांनाही कोण वेगळं करतं? तर हा बामनोलीचा डोंगर वेगळा करतो आहे, बरोबर। यापूर्वी कुकरी नदीच्या बाबतीमध्ये सेम क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे। सो त्या अनुषंगाने तुम्हाला मी हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता। सो मग दुसऱ्याचं उत्तर काय आहे? ते आहे तुमचं बामनोली हिल्स। ओके, चला पुढचा प्रश्न बघूया। तिसरा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला इथे? महाराष्ट्रातील खनिज संपत्तीवरती तिसरा प्रश्न होता। तिसऱ्या प्रश्नामध्ये जर का तुम्ही बघितलं तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत आणि पहिल्या विधानामध्ये म्हटलं होतं की मोनोझाईट वाळू जी आहे ही प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती आढळते। हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला असलेली जी वाळू आहे त्या वाळूमध्ये मोनोझाईटचं प्रमाण भरपूर आहे, लक्षात ठेवा। इवन जे रेअर अर्थ मिनरल्स असतात त्या रेअर अर्थ मिनरल्समध्ये याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। आणि दुसरं स्टेटमेंट जे होतं की वोल्फ्रामाइट आणि शिलाईट या खनिजांच्या स्वरूपामध्ये टंगस्टन जे आहे ते सिंधुदुर्गामध्ये आढळतं। तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग नाही तर नागपूर। आलं तुमच्या लक्षामध्ये? सो मग इथे जर का तुम्ही बघितलं तर फक्त विधान अ बरोबर आहे, राहील तुमच्या लक्षामध्ये। सो याचं उत्तर किती आहे? पहिलं, फक्त विधान अ योग्य आहे। चला पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 4 बघा। सूर्यकुलाची निर्मिती ही उल्कांपासून निर्माण झालेल्या, आता सोलर सिस्टीम आणि सोबतच अर्थ या दोघांची निर्मिती कशी झाली किंवा फॉर्मेशन कसं झालं किंवा हळू करत करत त्या इव्होल्युशन कसं झालं, सो याच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहे। सो लॉकियरचा जो उल्का उत्पत्तीचा सिद्धांत आहे त्याच्यावरती हा प्रश्न विचारला गेला होता। एक सर्पिलाकार काय आहे? उल्का आहे, त्याच्यापासून युनिव्हर्सचं फॉर्मेशन झालं असा जो सिद्धांत होता तो कोणी मांडला होता? लॉकियरने मांडला होता। सो पहिलं उत्तर तुमचं इथे लॉकियरचा सिद्धांत आहे। पुढे बघूयात, वेगवेगळ्या प्रकारचे क्लाउड्स असतात आणि त्या क्लाउड्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य सुद्धा वेगवेगळे आहेत। इथे तुम्हाला 4 कॅरेक्टरिस्टिक दिल्या होत्या आणि या 4ही कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या आहेत? या सिरस ढगाच्या आहेत। सिरस ढग कुठे असतात रे? अगदी उंचावरती असतात आणि विरळ विरळ असतात, पसरलेले असतात, यांच्यापासून पाऊस वगैरे काही मिळत नाही। आणि जेव्हा मग हे असतं पौर्णिमा असते, चंद्र जो असतो त्या चंद्राच्या भोवती या ढगांमध्ये तुम्हाला वलय झालेलं बघायला मिळतं। सो जर का हवा चांगली असेल, शुद्ध असेल तर हे ढग तुम्हाला दिसतात। याच्यामुळे ढगांमुळे काय होत नाही? पाऊस होत नाही। पाऊस देणारे ढग कुठले आहे तुम्हाला माहिती आहे? हे मेघ सूर्यास्ताच्या वेळी नयनरम्य आकाश दिसतात। तुम्ही बघितलं असेल सनसेटच्या वेळी आकाश दूर दूरपर्यंत तांबडं झालेलं दिसतं, त्याला रिस्पॉन्सिबल हे सिरस ढग आहेत। आणि जेव्हा सनसेट नसतो किंवा सनराईज नसतो तेव्हा यांचा रंग पांढरा असतो, त्याच्यामुळे याचं तुमचं उत्तर या ठिकाणी पहिलं आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा। भारतीय हवामानाची वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्ये नसणारा योग्य पर्याय ओळखा। वैशिष्ट्य नसणारा विचारलेला आहे, मग तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय ओळखावं लागेल की भारतीय पर्जन्याची वैशिष्ट्य कुठली कुठली आहे? मग सगळ्यात पहिले वार्षिक पर्जन्याचे समान वितरण, म्हणजे काय? संपूर्ण भारतभर समान पाऊस पडतो। आता इथंच तुमच्या लक्षात येईल की पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे। समान पाऊस पडतो का? नाही, पर्जन्य छायेच्या प्रदेशात कमी आहे, राजस्थानमध्ये तर अगदीच कमी आहे, डेझर्टचं फॉर्मेशन झालेलं आहे, पश्चिम घाटात तो सगळ्यात जास्त पडतो। सो भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा पाऊस पडतोय,
पूर आणि मृदेचे अपक्षरण, हे बरोबर आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी पूर येत असतात. इव्हन राजस्थानमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये पुराच्या घटना घडलेल्या आहेत. पर्जन्याची न्यूनधिकता, व्हेरिएबिलिटी म्हणजे काय, दरवर्षी सारखा पाऊस पडत नाही, त्याच्या सरासरीमध्ये पण काय होत असते, बदल होत असते. तुम्ही बघितलं असेल की दर 5-6 वर्षानंतर एक दुष्काळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. सो इथे तिसरं पण वैशिष्ट्य आहे. आणि चौथं आहे मान्सून पूर्व आणि मान्सूनोत्तर आवर्तांची निर्मिती. म्हणजे मान्सूनच्या पहिले पण आवर्त येतात भारतामध्ये, जनरली तुम्ही बघितलं असेल मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये, आणि मान्सूनोत्तर डिसेंबर जानेवारीमध्ये पण तुम्हाला आवर्त बघायला मिळतात. सो पहिलं स्टेटमेंट जर का सोडलं तुम्ही तर बाकी सगळे स्टेटमेंट काय आहे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून तुमचा पर्याय किती आहे ह्याचं, फक्त चौथा. हे काय विचारलं होतं, वैशिष्ट्य नसणारा विचारलंय ना. सो पहिलाच पर्याय फक्त काय नाहीये त्या ठिकाणी, वैशिष्ट्य नाही. राहील तुमच्या लक्षामध्ये. चला पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 7 कडे. इथे तुम्हाला सोलर कॉन्स्टंट नावाची कॉन्सेप्ट आहे. त्या सोलर कॉन्स्टंट नावाच्या कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारला होता. क्लायमेटॉलॉजीचा हा प्रश्न आहे. सूर्याच्या पृष्ठभागाच्या फक्त 1 चौरस मीटर, ठीक आहे, जो सूर्याचा पृष्ठभाग आहे त्याच्या फक्त 1 स्क्वेअर मीटर मधनं निघालेली जी उष्णता आहे ती जवळजवळ किती असते, 1 लाख हॉर्स पॉवर असते. किती असते, 1 लाख अश्वशक्ती, हॉर्स पॉवर इतकी असते. आणि शास्त्रीय अनुमानानुसार दर मिनिटाला पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटर भाग त्याच्यातली किती उष्णता ॲब्झॉर्ब करतो. आता सूर्याच्या 1 मीटर स्क्वेअर पासून निघणारी ऊर्जा आहे 1 लाख हॉर्स पॉवर, आणि पृथ्वीच्या 1 स्क्वेअर सेंटीमीटरला ती प्रत्येक मिनिटाला किती रिसीव्ह केली जाते, 1.94 कॅलरी आहे. लक्षात ठेवा, अगदी सोप्या भाषेमध्ये पृथ्वीच्या 1 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये एका मिनिटाला जी ऊर्जा मिळते ती आहे 1.94 कॅलरी, आणि त्याला आपण काय म्हणतो, सोलर कॉन्स्टंट असं म्हणतो. पुढचं बघा, ओशनोग्राफीवरचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला 4 ट्रेंचेस दिल्या होत्या, ओशनिक ट्रेंचेस. त्यापैकी काय विचारलंय, कोणती सागरी गर्ता पॅसिफिक महासागरामध्ये नाही आहे. येत्या लक्षामध्ये. हां, याच्यासाठी तुम्हाला ट्रेंचेस माहीत असल्या पाहिजे. मागच्या पूर्व परीक्षेला आयोगाने आयलँड विचारले होते, बेट विचारले होते. ह्यावेळेस म्हणून प्रश्न टाकताना मी ओशनिक ट्रेंचेसवरती. क्युराईल कुठे आहे, कामचाटका द्वीपकल्प आहे रशियाचा, त्याच्या पूर्वेकडे म्हणजे वायव्य पॅसिफिकमध्ये आहे. कॅरमेडिक कुठे आहे, ही पण पॅसिफिकमध्ये आहे. या 2 जर का सोडल्या तर रोमान्शे आणि प्युर्टोरिको या दोन्ही कुठे आहेत, अटलांटिक ओशियनमध्ये आहे. इथं काय विचारलं होतं, कोणत्या पॅसिफिक महासागरामध्ये नाही. सो सी आणि डी जे आहेत त्या तुमच्या पॅसिफिक महासागरामध्ये नाही आहेत. म्हणून तुमचं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा क्वेश्चन जो आहे तो अगदी सोपा होता. टर्शरी कालखंडातला जो दगडी कोळसा आहे तो भारतातल्या कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आढळतो, बरोबर का नाही. जनरली भारतातला जो दगडी कोळसा आहे तो गोंडवाना काळात तयार झालाय. कधी तयार झालाय, गोंडवाना काळामध्ये. आणि त्याच्यानंतर जो अगदी आत्ताचा रिसेंट म्हणता येईल असा टर्शरी कालखंड आहे, त्या काळामध्ये तयार झालेला दगडी कोळसा आहे तो क्वालिटीने थोडा लो आहे, तो निम्न दर्जाचा आहे. आणि हा प्रामुख्याने कुठे आढळतो, आसाम, मेघालय, नागालँड आणि तामिळनाडूमध्ये. राहील लक्षामध्ये. हां, सो म्हणून याचं खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा कमर्शियल प्रोडक्शन घेतलं जात नाही, कारण की जी क्वालिटी कशी आहे, एकदम कमी आहे. उच्च दर्जाचा कोळसा गोंडवाना कालखंडाशी संबंधित आहे. सो म्हणून या ठिकाणी आसाम, मेघालय, नागालँड आणि तामिळनाडू हे आन्सर आहे. राहील लक्षात. चला, सो 9वा क्वेश्चन झाला. 10वा क्वेश्चन जाऊयात. इथं तुम्हाला ग्लेशियर्स विचारले आहे. हिमालयातल्या नद्या, हिमालयातल्या खिंडी, हिमालयातल्या दऱ्या, याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेत. हिमालयातले शिखरं सुद्धा. मग कुठला टॉपिक राहिला आतापर्यंत, तर तुम्ही बघितलं असेल की हिमनद्या ज्या आहेत किंवा ग्लेशियर जे आहेत त्याच्यावरती फार प्रश्न विचारले नाही आहेत. सो कदाचित येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने इथे तुम्हाला राज्य आणि हिमनदी असा प्रश्न न विचारता काय विचारलंय मी, पर्वतरांग आणि हिमनदी विचारलेलं आहे. पीर पंजाल रांगेमध्ये नाहीत असं विचारलेलं आहे. काय विचारलंय, पीर पंजालमध्ये नाही. आता गंगोत्री, मिलाम आणि बायफो या 3 जर का सोडल्या तर सोनापाणी फक्त काय आहे, पर्याय क्रमांक 3 बघा. 10व्याचं उत्तर या ठिकाणी, सॉरी तिसरं नाही, पुढीलपैकी कोणती हिमनदी किंवा हिमनद्या भौगोलिकच्या पीर पंजाल रांगेत नाही असं विचारलेलं आहे. सो बी, सी आणि डी जे आहे पर्याय क्रमांक 1 या 3 कुठे नाही आहेत. या 3 हिमनद्या तुमच्या पीर पंजालमध्ये नाही आहे. फक्त आणि फक्त काय, सोनापाणी नावाची जी हिमनदी आहे तीच फक्त पीर पंजालमध्ये आहे. मग गंगोत्री कुठे आहे, कुमाऊ हिमालय, मिलाम कुमाऊ हिमालय उत्तराखंडमध्ये आहे. बायफो तुमची काराकोरम रेंजेसमध्ये आहे. राहील तुमच्या लक्षात. सो पीर पंजालमध्ये फक्त सोनापाणी आहे आणि इथं कुठली नाही विचारलंय म्हणून पर्याय क्रमांक 1. पुन्हा एकदा सांगतो, बायफो काराकोरममध्ये आहे. मिलाम तुमची कुठे आहे,
उत्तराखंड कुमाऊ हिमालय, गंगोत्री पण कुमाऊ हिमालयमध्ये आहे. प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं. पुढचं बघा, पुढील विधाने विचारात घ्या. 4 स्टेटमेंट दिलेत तुम्हाला. गंगा ब्रह्मपुत्रा खोरे भारताच्या उपोष्ण कटिबंधामध्ये स्थित आहे. बरोबर आहे. जर का तुम्ही लोकेशन बघितलं तर कर्कवृत्ताच्या वर याचा थोडा भाग उष्ण कटिबंधामध्ये पण येतो, जो भाग पश्चिम बंगालमध्ये आहे. अदरवाईज जवळजवळ 95 ते 90% खोरे हे उपोष्ण कटिबंधामध्ये आहे. भगीरथी नदीचे खोरे हे गंगा नदीच्या खोऱ्यातील सगळ्यात पूर्वेकडील उपखोरे आहे. समजून घ्या, गंगा नदीच्या खोऱ्यातली उपखोरे सगळ्यात पूर्वेकडे भगीरथीचं आहे आणि सगळ्यात पश्चिमेकडे चंबळ नदीचं आहे. तिसरं, गंगा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये मान्सून प्रकारचं हवामान आहे. संपूर्ण भारतामध्येच मान्सून प्रकारचं हवामान आहे, त्याच्यामुळे इथं काय गंगा किंवा ब्रह्मपुत्रा नदी अपवाद नाही आहे. आणि चौथं, साग हे उष्णकटिबंधीय सदाहरित नाही. हे कुठल्या वनांमध्ये आढळतं? हे पानझडी वृक्ष आहे, लक्षात ठेवा. इवन सदाहरित वनांमधले जे वृक्ष असतात त्यांना खूप जास्त आर्थिक महत्त्व नाही. लक्षात घ्या, पानझडी वनांचे 2 प्रकार पडतात, आर्द्र पानझडी आणि शुष्क पानझडी. या दोघांमधले वनं काय आहेत? प्रचंड महत्त्वाचे आहेत. इवन तुम्हाला सांगतो, काटेरी वनं सुद्धा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात. बरोबर, पण सदाहरित वनं काय नसतात, तर खूप सारे फायद्याचे नाही आहेत. मग इथे पहिले 3 स्टेटमेंट तुमचे बरोबर आहे. आणि प्रश्न काय विचारलं होतं? चुकीचे विधान निवडा. फक्त 3रं स्टेटमेंट त्या ठिकाणी ड जे आहे, 4थं स्टेटमेंट ते चुकीचं आहे. अदरवाईज पहिले सगळे बरोबर आहेत. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 12. संपूर्ण पृथ्वीमध्ये वेगवेगळे घटक आहे. कंपोजिशन ऑफ अर्थ जर का तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे? आयनचं आहे. लोह सगळ्यात जास्त आहे पृथ्वीमध्ये. त्याच्यानंतर कोण आहे? सिलिका आहे. आणि 3रा क्रमांक कोणाचा लागतो? तर तो आहे तुमचा ऑक्सिजनचा. राहील तुमच्या लक्षात घ्या. संपूर्ण पृथ्वीचा जर का तुम्ही विचार केला तर ठीक आहे. 2रा क्रमांक ऑक्सिजनचा आहे. सगळ्यात जास्त लोह आहे, दुसरं ऑक्सिजन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग सिलिकॉन आहे. आणि सिलिकॉनचं प्रमाण किती आहे? ते आहे 15%. इथं मुद्दाम तुम्हाला 25% दिलं होतं, कारण की हे फक्त क्रस्टचा जर का विचार केला, भूकवचाचा जर का विचार केला तर त्याच्याशी थोडं साधर्म्य दर्शवतो, म्हणून तुम्हाला थोडं कन्फ्यूज करण्यासाठी ते 25% दिलं होतं. सो संपूर्ण पृथ्वीचा जर का विचार केला तर सगळ्यात जास्त कोण आहे? तर लोह आहे. 2रा क्रमांक कोणाचा आहे? ऑक्सिजनचा आहे. आणि 3रा क्रमांक लागतो तुमचा सिलिकेचा. पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 13 कडे. इथे तुम्ही जर का बघितलं, क्वेश्चन नंबर 13 मध्ये पुन्हा तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. ओके, आता अतिशय चांगला क्वेश्चन आहे, शाळेच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे जनरली. आणि तुम्हाला बिनचूक म्हणजे काय? योग्य विधान निवडायचं आहे, जे अगदी बरोबर आहे. पहिलं आहे हिमालय, अरवली, रॉकीज, अँडीज. इथे मुद्दाम मध्ये ब्लॅक फॉरेस्ट टाकले आणि आल्प्स या प्रमुख वली पर्वतरांगा आहे. जर का ब्लॅक फॉरेस्ट सोडलं तर उरलेल्या सगळ्या आहे. फक्त हा ब्लॅक फॉरेस्ट टाकल्यामुळे काय झालं? पहिलं स्टेटमेंट रॉंग झालं. 2ऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं होतं की मेघालय पठाराची निर्मिती पण काय झाली? वली पर्वताप्रमाणे झाली. हे पुन्हा चुकीचं आहे. मेघालय पठाराची निर्मिती जी आहे ती गट पर्वतांसारखी आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. इवन मेघालय पठार हे गट पर्वताचं एक एक्झाम्पल म्हणता येईल. सो 2nd स्टेटमेंट चुकीचं आहे. नोकरेक शिखर मेघालय पठारावर स्थित आहे. 100% बरोबर आहे. मेघालयमध्ये असलेल्या गारो, खासी, जैती या 3 टेकड्या आहेत. गारो टेकड्यांमधलं हे सर्वोच्च शिखर आहे. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त सी म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. क्वेश्चन नंबर 13. पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 14 कडे. इथं तुम्हाला ज्वालामुखी दिलेत. 3 प्रकार असतात स्टेटसनुसार. जागृत ज्वालामुखी असतात, निद्रिस्त असतात आणि एक्सटिंक्ट किंवा मृत झालेले ज्वालामुखी असतात. जे ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोज आहेत ते म्हणजे काय? किंवा जागृत ज्वालामुखी म्हणजे काय? ज्याच्यातनं कंटिन्युअसली इरप्शन होतं आहे. निद्रिस्त म्हणजे काय? मध्ये मध्ये राहून ज्यांचा उद्रेक होतोय. आणि सुप्त किंवा एक्सटिंक्ट आपण ज्याला म्हणतोय, मृत कोणाला म्हणतो? की जिथून ज्या ज्वालामुखीमध्ये दीर्घ काळापासून कुठलंही इरप्शन झालेलं नाही आहे आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते होणार नाही. असे जे 3 आहेत हे तिघांचेही एक्झाम्पल बरोबर आहे. राहील लक्षामध्ये. शाळेच्या पुस्तकातनं घेतलेला प्रश्न आहे. इथं मुद्दाम तुम्ही जर का बघितलं तर बॅरन बेड जे आहे तर निद्रिस्त ज्वालामुखी लक्षात ठेवा. आयोग कदाचित इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. सो तिघही विधानं या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून उत्तर काय होतं? वरील सर्व. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 15. जिओमॉर्फोलॉजीचा प्रश्न आहे. बोगाज, उवाला आणि डोलाइन या संज्ञा पुढीलपैकी कशाशी संबंधित आहेत? बरोबर. झीज किंवा जी वेगवेगळी बाह्य कारकं असतात त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या भूरूपांवरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेत. आणि भूमिगत पाण्याचं जे क्षरण कार्य आहे, ठीक आहे, इरोजनल वर्क ऑफ अंडरग्राऊंड वॉटर, जमिनीच्या खालचं जे पाणी आहे त्याच्यातनं जे वेगवेगळे लँडफॉर्म्स क्रिएट होतात त्याच्यामध्ये हे येतात बोगाज, उवाला आणि डोलाइन. सो काय आहे? पहिलं याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 16.
खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर निवडा. आता इथून पुढे तुमचे सगळे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहे आणि टुंड्रा बायोमवरती तुमचा पहिला प्रश्न आहे. जनरली टुंड्रा बायोम जे असतात ते कुठे असतात, तर उत्तर गोलार्धामध्ये जर का तुम्ही बघितलं तर एक 60 ते 70 अक्षरवृत्ताच्या वरती किंवा 60 अंश अक्षरवृत्ताच्या वरती, जिथे प्रचंड तापमान कमी असतं आणि तिथं उंच झाडांची जवळजवळ अनुपस्थिती असते, उंच झाडं तुम्हाला दिसत नाही. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. का? कारण की टुंड्रा रिजन हा ऑलमोस्ट डेझर्ट टाईप आहे आणि इथलं पर्जन्य किती आहे, फक्त 15 ते 25 सेंटीमीटर असतं इन्क्लुडिंग स्नोफॉल. सो ऑलमोस्ट डेझर्ट लाईक सिच्युएशन असते. ठीक आहे, त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. तिसरं जे आहे, इथली वनस्पती जे असतात त्यांची खोडं आणि पानं हे एकदम जमिनीच्या जवळ असतात. तुम्ही ख्रिसमस ट्री वगैरे बघितलं असेल. आणि चौथं स्टेटमेंट जे आहे ते पण बरोबर आहे की जमिनीचे तापमान वरील हवेच्या तुलनेत कमी असते. का? कारण की सॉईल जी असते ती गोठलेली असते. त्या गोठलेल्या मृदेला आपण काय म्हणतो, परमाफ्रॉस्ट असं म्हणतो. काय म्हणतो? परमाफ्रॉस्ट. सो जमीन गोठलेली असल्यामुळे जमिनीलगतची हवा एकदम थंड असते. राहील तुमच्या लक्षामध्ये? ओके. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर ए, सी आणि डी बरोबर आहे. इथं काय विचारलं तुम्हाला, योग्य उत्तर निवडा. मग काय आहे, ए, सी आणि डी बरोबर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 17. इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 2 विधानं दिलेले आहेत. अनुकूलन, याला आपण इंग्लिशमध्ये ॲडॉप्शन असं म्हणतो. सजीवांमध्ये काही बदल होतात, बरोबर का नाही? जसं माकडाचा माणूस झाला तसं इतर प्राण्यांच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला हे अनुकूलन बघायला मिळतं, बरोबर का नाही? ओके. हळूहळू करता 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 ही प्रोसेस कशी असते, एकदम स्लो आणि ग्रॅज्युअल आहे. इव्होल्युशनरी प्रोसेस आहे. उत्क्रांती ही होत राहते, तिचा वेग हा अतिशय कमी असतो आणि प्रामुख्याने या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये चेंजेस होतात ते तुमच्या जीन्समध्ये होतात, बरोबर का नाही? जसं हळूहळू करता करता वानर म्हणजे माकड, त्याच्यापासून काय होत गेलं, पुढे 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 माणूस निर्माण होत गेला. हे काय 2-4 दिवसात झालंय का नाही? इट्स इव्होल्युशनरी प्रोसेस. म्हणून इथे जलीय फुलझाडांमध्ये, मग आता मुद्दा असा आहे की फक्त ह्युमन्समध्येच इव्होल्युशन झालंय का नाही, तर आपल्या आजूबाजूला असलेले सजीव, त्याच्यामध्ये प्राणी पण आहे आणि वनस्पती पण आहे, निसर्गासोबत जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये खूप सारे बदल करत असतात आणि वनस्पती सुद्धा काय करतात, असे बदल करून घेत असतात. सो जलीय फुलझाड, जलीय फुलझाड म्हणजे कुठले रे, असे जे पाण्यामध्ये वाढणारे फुलझाड आहे, उदाहरणार्थ कमळ आहे, बरोबर. सो जलीय फुलझाडांमध्ये लाकूड निर्मितीचा अभाव असतो आणि अत्यंत लांबमुळे ही जलचर वातावरणाशी जुळवून घेण्यासाठीची अनुकूलनं आहेत. वॉटरी प्लांट जे आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला लाकूड बघायला मिळतं का? नाही. तुम्ही जर का कमळाची फांदी बघितली ती कशी असते, एकदम नरम असते अशी, बरोबर का नाही? जर तुम्ही अशी हाताने दाबली तर ती चिमटली जाईल. सो पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. का रॉंग आहे? कारण की ॲक्वॅटिक प्लांट्समधली जी मुळं असतात ती एकदम छोटी असतात, लांब मुळं तुम्हाला बघायला मिळत नाही. सो फर्स्ट स्टेटमेंट तुमचं इथे रॉंग आहे. अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे, पुढचा अर्ध मात्र चुकीचं आहे. अनुकूलनांना अनुवांशिक आधार असतो, ठीक आहे. जेनेटिक चेंज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. सो ऑब्व्हियसली इथे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. म्हणून आपण काय म्हणू, फक्त विधान ब योग्य आहे. सो 17 नंबर जर का तुम्ही क्वेश्चन बघितला तर त्याचं उत्तर आहे तुमचा पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 18चा जर का विचार केला, क्लायमेट चेंज आणि ग्रीनहाऊस गॅसेसवरती प्रश्न विचारला गेलाय. 4 स्टेटमेंट दिलेले आहे. कार्बन डायऑक्साईडपेक्षा मिथेनची हीट ट्रॅप करण्याची क्षमता जास्त आहे. किती जास्त आहे? 20 पट ती जास्त आहे. म्हणजे काय, सोप्या भाषेत CO2 पेक्षा मिथेन जास्त एनर्जी ॲब्झॉर्ब करतो, पण कार्बन डायऑक्साईडपेक्षा मिथेनचं वातावरणातलं प्रमाण तुलनेने बरंच कमी आहे. त्याच्यामुळे चर्चा होताना फक्त CO2 बद्दल मोठ्या प्रमाणावरती होते. हायड्रॉक्सिल रॅडिकल्स असतात. हे हायड्रॉक्सिल रॅडिकल्स काय करतात, तर केमिकल रिॲक्शन करून ॲटमॉस्फिअरमधले मिथेन सारखे जे वायू आहे ते कमी करण्याचा काम करतात. सो त्यांना ॲटमॉस्फेरिक डिटर्जंट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हे जे हायड्रॉक्सिल असतात ना, हायड्रॉक्सिल रॅडिकल्स, त्यांना ॲटमॉस्फेरिक डिटर्जंट म्हटलं जातं. हे मिथेन सारखे ग्रीनहाऊस गॅसेस कमी करतात केमिकल रिॲक्शनच्या मदतीने. सो सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. कार्बन उत्सर्जनांवर मर्यादा घालून कार्बन व्यापार, जर जनरली आपल्याला कार्बन ट्रेडिंग असं म्हणतो, ते कार्बन ट्रेडिंग कधी सुरू झालं किंवा त्याची कल्पना कधी आली, क्योटो प्रोटोकॉलमध्ये आली. आणि क्योटो प्रोटोकॉलमध्ये ही कुठून आली, कॅप अँड ट्रेड नावाची एक पद्धत होती 1990च्या दशकामध्ये सल्फर पोल्युशन कमी करण्यासाठी, तिथून ही कल्पना आली होती. सो 4ही स्टेटमेंट या ठिकाणी काय आहेत, योग्य आहेत, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 19 कडे. सिम्बायोटिक रिलेशनशिप नावाचा टॉपिक आहे. पर्यावरणामध्ये एका स्पीसीजचं किंवा एका सजीवाचं दुसऱ्या सजीवासोबत काय असतं,
एक विशिष्ट नातं असतं. गरजेचं नाही की दोघांमध्ये स्पर्धा असली पाहिजे किंवा गरजेचंही नाही की दोघांपासून एकमेकाला फायदा असला पाहिजे, बरोबर का नाही. मग इथे त्याला वेगवेगळे रिलेशनशिप्सला नावं आहे. जसं की सगळ्यात पहिले जे आहे सहभोजिता, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, अमेन्शलिझम असं म्हणतो. त्याच्यानंतर सहवास विच्छेद जो आहे त्याला आपण कमेन्शलिझम म्हणतो. आणि इथे सहोपकारिता याला आपण म्युच्युअलिझम म्हणतो. लक्षात घ्या, ही काय आहे, वेगवेगळी नावं आहे. सो जनरली पहिले 2 स्टेटमेंट चुकीचे आहे. का चुकीचे आहे, इथे अमेन्शलिझममध्ये म्हणजे कुठे सहभोजितेमध्ये काय असतं, 2 स्पेसीज असतात. त्या 2 स्पेसीजमधल्या एका स्पेसीजला तोटा होतो आणि दुसऱ्या स्पेसीजला फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. जसं की गवतावरनं एखादा हत्ती चाललाय, बरोबर का नाही. हत्तीला काय फायदा आहे का, नाही. हत्तीला काही तोटा पण नाही, फायदाही नाही तोटाही नाही. पण त्या गवताला मात्र काय होतंय, त्या गवतावरती राहणाऱ्या किड्यांना मात्र काय होतोय, तर तोटा होतो आहे. त्याला आपण काय म्हणतो, सहभोजिता असं म्हणतो. त्याला आपण अमेन्शलिझम असं म्हणतो. आणि हा पर्याय तुम्हाला इथे दुसऱ्या याच्यामध्ये दिलेला आहे. आणि याच्या जर तुम्ही विरुद्ध जर का बघितलं कुठे, कमेन्शलिझममध्ये, तर कमेन्शलिझममध्ये काय असतं, एका स्पेसीजला फायदा होतो तर दुसऱ्या स्पेसीजला फायदाही होत नाही तोटाही होत नाही. जसं की एक झाड आहे, झाडावरती वेल चढते आहे, वेलीला फायदा होतो आहे, तिला आधार मिळतो आहे, पण झाडाला वेलीपासून फायदाही नाही आणि तोटाही नाही. सो इथे दोन्ही टर्म काय केल्या होत्या, खालीवर केल्या होत्या, कमेन्शलिझम आणि अमेन्शलिझम, बरोबर. आणि त्याच्यानंतर म्युच्युअलिझम किंवा सहभोजिते किंवा सहपकारितेमध्ये काय असतं, दोन्ही स्पेसीज एकमेकाला मदत करत असतात. आलं तुमच्या लक्षामध्ये. जसं की कोरल्स आहे, कोरल्समध्ये जे पॉलिप्स असतात ते पॉलिप्स काय करतात, त्या झूझॅन्थेली नावाच्या अल्गीला प्रोटेक्ट करतात आणि झूझॅन्थेली त्याच्या बदल्यात पॉलिपला काय करते, तर अन्न पुरवते. जिथं 2 स्पेसीज एकमेकाला मदत करत आहे ते झालं तुमचं म्युच्युअलिझम. आणि इथे परागकांमध्ये जे आहे, झाडावरती जे मधमाशी किंवा फुलपाखरू बसते ते काय करते, मध मिळवत आहे, सो त्याला फायदा झाला. आणि झाडाच्या त्या पोलन जे आहेत त्याच्यातले जे हे आहे परागकण ते काय होत आहेत, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी येतात, सो झाडाला पण फायदा आहे. पराग सिंचन कोण करते, फुलपाखरू करते, म्हणजे झाडाचा फायदा झाला. आणि त्या बदल्यामध्ये त्या फुलपाखराला काय मिळते, मध मिळते. सो ते बेस्ट एक्झाम्पल आहे. सो इथे फक्त तिसरं स्टेटमेंट काय होतं, बरोबर होतं. राहील तुमच्या लक्षामध्ये. म्हणून काय आहे, फक्त सी योग्य आहे. सो 19 नंबरचं स्टेटमेंट आहे, ठीक आहे. त्याचं उत्तर किती आहे, त्याचं उत्तर आहे 4थं. पुढे जाऊयात. अगस्त्यमलई जीवावरण राखीव क्षेत्र, अगस्त्यमलई बायोस्फिअर रिझर्व जे आहे, दक्षिणेकडे जर का तुम्ही गेलात तर पश्चिम घाटामध्ये अण्णामलई हिल्सच्या खाली कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये ते स्थित आहे. सो कर्नाटक आणि केरळ म्हटलं की केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये ते स्थित आहे. कर्नाटकचा काही संबंध नाही, अगदी दक्षिणेकडे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता पश्चिम घाटाचं दक्षिणेकडचं टोक म्हणजे कोण आहे, हे अगस्त्यमलई जीवावरण राखीव क्षेत्र आहे. आणि त्याचा विस्तार कुठे, केरळ आणि तामिळनाडूमध्ये. कर्नाटक खूप वरती राहून जातं. सो लोकेशन बेस्ड क्वेश्चन विचारला होता. आणि याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर शेंडुर्णी, पेपारा आणि नायर अशी 3 अभयारण्य आहेत. तिघही अत्यंत महत्त्वाची आहेत. का महत्त्वाची आहे, इथं इंडिजेनिक स्पेसीजचं प्रमाण, अशा स्पेसीज ज्या दुसरीकडे अजून कुठे आढळत नाही, एंडेमिक स्पेसीज, त्या तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळत नाही, अशा स्पेसीज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके. त्याच्यानंतर अगस्त्यमलई जीवावरण राखीव क्षेत्र हे अगदी दक्षिण टोकाला आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि इथं प्रामुख्याने वेलदोडा, जांभूळ, जायफळ, मिरी आणि केळ, प्लॅन्टेन आणि बनाना मध्ये फरक असतो, ठीक आहे. आता मराठी ट्रान्सलेशन प्लॅन्टेनचं केळच केलं आहे, मराठीत पण त्याला आपण केळच असं म्हणतो. पण जनरली बनाना आणि प्लॅन्टेनमध्ये खूप फरक असतो. प्लॅन्टेन आणि बनाना जवळजवळ सारखे दिसतात, फक्त प्लॅन्टेन थोडं लांब असतं. तुम्ही लांब केळं बघितलंय का, त्याला प्लॅन्टेन असं म्हणतात. राहील लक्षामध्ये. स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं. सो वाटल्यास तुम्ही लेक्चरनंतर ते सर्च करा, प्लॅन्टेन काय असतं हे तुम्हाला ह्या एरियामध्ये बघायला मिळेल. सो चुकीचं स्टेटमेंट कुठलं आहे, इथे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. राहील लक्षामध्ये. चला, थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट नंबर 2 जी झाली होती बघा, त्यातील इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत बघा, त्यांची उत्तरं आज आपण बघूयात. पहिला जो प्रश्न आहे बघा, 21 नंबरचा प्रश्न जो आहे, श्रीपाद अमृत डांगे, जोगळेकर आणि मिरजकर या तिघांनी मिळून जे सुरू केलं होतं बघा एक वृत्तपत्र, कामगार चळवळीचं मुखपत्र असणारं, तर ते कोणतं होतं असं बघा. हे सगळे कामगार चळवळ आणि सगळे कम्युनिस्ट लोक आहेत बघा. महाराष्ट्राचे पर्टिक्युलरली हिस्ट्री किंवा देशाची हिस्ट्री म्हणलं तर तुम्ही चालेल की कामगार चळवळीचा जो इतिहास आहे त्या रिलेटेड आहे बघा. तर क्रांती हे जे वृत्तपत्र आहे बघा ते यासाठी सुरू केलेलं होतं. आता तुम्हाला ऑप्शन बाकीचे इलिमिनेट करायला पण तुम्हाला हे जर माहीत असल्यावर कॉम्रेड जे वृत्तपत्र आहे, कॉम्रेड आणि अल हिलाल हे जे वृत्तपत्र आहेत बघा, हे कोणाची, मौलाना अबुल कलाम आझाद यांचे आहेत बघा. ज्ञान प्रकाश, ज्ञान सिंधू हे तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय बघा. तलवार वृत्तपत्र मॅडम भिकाजी कामा यांचं आहे. ॲक्च्युअलमध्ये हे मॅगझिन आहे
ज्याचं सुरुवातीचं नाव जे बघा मदन तलवार, मदनलाल धिंगरा यांच्या स्मरणार्थ बघा हे सुरू केलं होतं. तर एसे डांगे जोगळेकर किंवा मिरजकर हे कम्युनिस्ट असल्यामुळे बऱ्याच वेळा असं वाटू शकतं की कॉम्रेड हे वृत्तपत्र आहे, पण ॲक्च्युअलमध्ये क्रांती याचं उत्तर आहे. कॉम्रेड वृत्तपत्र, अल हिलाल वृत्तपत्र हे मौलाना आझादांची वृत्तपत्र आहेत बघा. त्यामुळे याचा ऑप्शन नंबर 2 जे आहे ते करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा क्वेश्चन जे आहे 22 नंबरचा क्वेश्चन की ज्याच्यामध्ये कोणी भारतात जे आहे ते 1863 मध्ये पाषाणकालीन दगड जे आहेत बघा ते शोधले असे बघा. पहिली पाषाणकालीन साईट जर तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट पॅलिओलिथिक साईट इन इंडिया दॅट इज पल्लावरम. पल्लावरम ही जी साईट आहे बघा चेन्नईजवळ तमिळनाडूमध्ये, तर ही शोधण्याचं जे श्रेय आहे ते रॉबर्ट ब्रूस फ्रूट आहेत. त्यांना पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत बघा, रॉबर्ट ब्रूस फूट यांना हा जो मान आहे तो जातो बघा. दयाराम साहनी किंवा विल्यम जोन्स हे एशियाटिक सोसायटीच्या रिलेटेड, दयाराम साहनी हे हडप्पन सिव्हिलायझेशनच्या रिलेटेड असणारी लोक आहेत बघा. बरोबर, सगळेच लोक ॲक्च्युअलमध्ये जे याच्यात आहेत ते कोणत्या ना कारणामुळे जे ते आर्किओलॉजिकल सोर्सेस वगैरे निगडीत आहेत. पण जे पहिले पॅलिओलिथिक दगड शोधणारे व्यक्ती त्यांचं नाव आहे रॉबर्ट ब्रूस फूट. ओके, पल्लावरम साईट लक्षात ठेवा. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा की वर्णनावरून व्यक्ती ओळखायला तुम्हाला सांगितले बघा. त्यांनी आपली मुलगी श्रीमती शालिनीताई मोगे यांच्या सहकार्याने काय केलंय तर बालनिकेतन संघाची स्थापना केली बघा. बालनिकेतन संघ किंवा जे प्रायमरी स्कूल आहे त्यांच्या टीचर्सला ट्रेनिंग वगैरे हे पण सुरू केलं होतं बघा. बरोबर, 1941-47 दरम्यान होळकर सरकारच्या, बरोबर, होळकर हे जे संस्थान आहे बघा MP मध्ये, इंदोरचे जे होळकर घराणे बघा, तर तिथल्या घटनात्मक सुधारणा करण्यासाठी जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहाचं नेतृत्व पण यांनी केले. आणि त्यांना इंदूर प्रजामंडळ जे आहे, बरोबर, प्रजामंडळ किंवा जे संस्थानांमध्ये जे लोकशाहीसाठी ज्या चळवळी होत होत्या बघा किंवा संस्थानांमध्ये रिफॉर्म होण्यासाठी किंवा भारत गणराज्य होण्यासाठी ज्या चळवळी सुरू होत्या बघा, तर त्यासाठी इंदूर प्रजामंडळ जे त्या इंदूर प्रजामंडळाचे पितामहा किंवा इंदूरचे गांधी असे म्हणतात बघा. मागच्या टेस्टला तुम्ही बघितले बघा की केरळ गांधी के लप्पन जसं होतं बघा, तसंच इंदूरचे गांधी. आणि हे कोण व्यक्ती आहेत हे तुम्हाला ओळखायचे बघा. बरोबर, विनायक सरवते जे आहेत ते बघा, याचं राईट आन्सर आहे बघा. 1940च्या टायमाला बघा RSSचे सरसंघचालक म्हणून देखील यांनी काम केलेलं तुम्हाला दिसून येतं. त्याच अनुषंगाने जे बघा केशव बळीराम हेडगेवार हे सुद्धा तुम्हाला मुद्दाम ऑप्शनमध्ये दिलं होतं. MPSCने एकदा या अनुषंगाने किंवा मेन्सच्या वेळी अशाच पद्धतीने जे आहे ते विनायक सरवतेंवर प्रश्न देखील विचारून झालेला आहे बघा. विनायक सरवते यांच्याबरोबर शालिनीताई मोगे आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्राची हिस्ट्री च्या अँगलने हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो बघा. ब्रिजलाल बियाणी ऑब्व्हियसली नाही, ब्रिजलाल बियाणी यांचं नाव जे बघा तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस येतं, बरोबर, विदर्भ केसरी वगैरे म्हणून तुम्ही त्यांना ओळखता. पुढचा जो प्रश्न आहे बघा 24 नंबरचा जो क्वेश्चन आहे की लोधी घराण्याची स्थापना जी आहे ती कोणी केली. बरोबर, लोधी घराणं तुम्हाला माहिती आहे 5 जी घराणी आहेत बघा, सल्तनत ज्याला म्हणतो आपण. बरोबर, हे 1192चं जे सेकंड बॅटल ऑफ तराईन होतं त्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर मोहम्मद घोरी यांनी पराभव केल्यानंतर जे स्लेव डायनॅस्टी कुतुबुद्दीन ऐबकने सुरू केल्यानंतर आणि त्याच्यानंतर या स्लेव डायनॅस्टी किंवा गुलाम वंश, त्याच्यानंतर येणारा खिलजी, त्याच्यानंतर येणारे तुगलक, त्यानंतर सय्यद आणि 1451च्या आसपास 1451 ते 1526 असा रूल करणारा लोधी राजवंश जे आहे त्याची स्थापना जी आहे ते बहलोल लोधी यांनी केलेली होती बघा. लास्टचा जो शासक आहे 1526ला तो इब्राहिम लोधी आहे आणि सगळ्यात प्रॉमिनंट त्याचा सिकंदर लोधी राहतो. पण राईट आन्सर जे आहे याचं बहलोल लोधी जो आहे तो याची संस्थापक मानला जातो. प्रमुख राजा किंवा प्रभावशाली राजा म्हणून आपण सिकंदर लोधीला मानतो. आणि इब्राहिम लोधी कशासाठी प्रसिद्ध आहे तर लास्टचं जे बॅटल आहे त्याचं म्हणजे लास्टचा जो रुलर म्हणून त्याला ओळखला जातो त्याच्याच काळात झालेलं ते पहिलं पानिपताचं युद्ध इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर यांच्यात. बरोबर, स्थापना विचारली, स्थापना आहे बहलोल लोधी. 24चं जे आन्सर आहे ते 2 नंबर आन्सर आहे बघा. ओके, पुढचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर
25 जो आहे बघा, कोणत्या जोड्या जे आहे त्या सम्राट अशोकाचे जे स्तंभ आहे, पिलर इन्स्क्रिप्शन पर्टिक्युलरली तुम्हाला विचारलेत बघा. अशोकाचे जे 7 पिलर इन्स्क्रिप्शन आहेत बघा, त्या स्तंभलेख आणि त्या स्तंभलेखावर काय काय मेसेज दिला आहे, एन्शियंट मधला हा प्रश्न जातो बघा. लोकसंरक्षण पहिल्यात दिले, ऑब्विसली बघा लोकांचं प्रोटेक्शन ऑफ पीपल करणं हे स्तंभ 1 जो आहे तर त्याच्यावर मेन्शन केले आहे बघा. 4 नंबरचा स्तंभ जो आहे तो राजूकांच्या अवधारात. राजूका कोण होते बेसिकली, तर लँड सर्वे करणारे, जमिनीचं सर्वेक्षण करणारे, रेव्हेन्यू कलेक्शन करणारे, हे डिस्ट्रिक्ट लेवलचे, बरोबर, डिस्ट्रिक्ट लेवलचे म्हणजे जिल्हा लेवलचे जे अधिकारी होते बघा, त्यांना राजूका असं म्हटलं जायचं. आणि त्यांनी पार पाडवण्याची जी कर्तव्य होती ती मेन्शन केली होती स्तंभ 4 मध्ये. आता जसं 1 नंबर स्तंभामध्ये लोकसंरक्षण दिले बघा, तसं 2 नंबरचा जो स्तंभ आहे अशोकाचा त्यामध्ये काय दिले, धम्म आणि धम्मामध्ये असणाऱ्या कोर व्हॅल्यूज जे आहेत किंवा ट्रुथफुलनेस, कंपॅशन अशा ज्या गोष्टी आहेत त्या दिलेत बघा. पॉलिसी नाही म्हणू शकत, पॉलिसी जी आहे धम्म नीती हे 6 नंबरच्या पिलरमध्ये तुम्हाला दिसून येते. 4 नंबरमध्ये तुम्ही राजूकांची जबाबदारी बघितली. 5 नंबरमध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे बळी याच्यावर बंदी घातलेली तुम्हाला दिसून येते, बरोबर. म्हणजे 5 नंबरमध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे बळी बंदी म्हणजे कोणते प्राणी जे आहेत त्यांच्या हत्येवर बंदी वगैरे करण्याचं जे दिलेलं होतं बघा, तर हा पण ऑप्शन बरोबर आहे बघा. आणि 6 नंबर पिलरवर तुम्हाला धम्म नीती बघायला मिळते, बरोबर. म्हणजे सेकंडवर नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकसंरक्षण नंतर धम्माचं त्यामध्ये असलेलं ट्रुथफुलनेस, बरोबर, सत्यता किंवा कंपॅशन, करुणा हे मेन्शन केलेलं आहे बघा. जसं 3 नंबरच्या नंतरच्या पिलरमध्ये अशोकाचा जो आहे तर त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो पिलर त्याच्यामध्ये तुमचा अँगर असेल किंवा क्रुएल्टी असेल तर ते टाळण्यासाठी लोकांनी टाळली पाहिजे वगैरे अशा पद्धतीचा मेसेज त्याच्यावर आहे बघा. 4 नंबर राजूकांची जबाबदारी आहे. 5 नंबर प्राणी आणि पक्षी, कोणते प्राणी जे आहेत, पक्षी जे आहेत बघा, यांची हत्या वगैरे नाही केली पाहिजे, रॉयल किचन्समध्ये हे नाही केलं पाहिजे वगैरे अशा गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत बघा. आणि 6 नंबरमध्ये अशोकाचा जो धम्मनीती आहे तर ते धम्मनीती सांगितलेली आहे. 4ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर ठरतात. आणि त्यामुळे 25चं जे आन्सर आहे बघा ते ABCD हे 4ही पर्याय बरोबर आहेत बघा. याच्या व्यतिरिक्त पण 3 हे झाल्यानंतर राहिलेले जे 3 पिलर्स आहेत ते पण तुम्हाला सांगितले, ते पण नोट डाऊन करून चला. बाकीचे ज्या केव्ज आहेत, मेजर रॉक एडिक्ट्स जे आहेत किंवा मायनर रॉक एडिक्ट्स असतील अशोकाचे, ते पण करणं तुम्हाला गरजेचे आहेत. ओके. पुढचा जो प्रश्न आहे बघा, पुढचा जो प्रश्न आहे 26 नंबरचा क्वेश्चन मॉडर्न हिस्ट्रीमधून, की भारतीय शस्त्र कायदा आणि स्थानिक भाषेतील वृत्तपत्र कायदा म्हणजे वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणि आर्म्स ॲक्ट, फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न आहे बघा. वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट तुम्हाला माहीत असेल, कधी आलेलं आहे वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट? 1878च्या वेळेस. आणि 1876 ते 1880 ही जी कालखंड आहे बघा, ज्यासाठी खूप प्रसिद्ध असणारा जो व्यक्ती आहे, बरोबर, लॉर्ड लिटन, बरोबर, लॉर्ड लिटनचा जुलमी कारभार. तुम्हाला माहीत असेल की देशी भाषेतील किंवा स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांवर गदा आणल्या होत्या. अमृत बाजार पत्रिकेने रातोरात जे आहे ते इंग्लिशमध्ये पेपर छापण्याचं वगैरे सुरू केलं बघा. तर ते फेमस असणारा किंवा खूप प्रसिद्ध असणारा, नोटोरियस असणारा व्यक्ती कोण आहे तर लॉर्ड लिटन. ऑप्शन नंबर 4 जे आहे त्याचं आन्सर आहे बघा, बरोबर. पुढचा क्वेश्चन जो आहे बघा, की पहिलं कर्नाटक युद्ध, बरोबर, अँग्लो फ्रेंच वॉर ज्याला आपण म्हणतो, तर ते कोणत्या तहानुसार जे आहे ते फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास जे आहे दिले बघा. पहिलं जे युद्ध आहे, बरोबर, म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे बघा की वसाहतवादासाठी चाललेली स्पर्धा होती आणि स्थानिक इथल्या संधींचा फायदा जे आहे ते दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या घेऊ पाहत होत्या. त्याच अनुषंगाने पहिलं जे युद्ध जे ते 46 ते 48 अशा वेळी झाले बघा. नंतरच्या काळात दुसरं युद्ध आणि तिसरं युद्ध हे सप्तवार्षिक युद्धाचा 56 ते 63 वगैरे आणि मग ते संपलं. हे पहिलं जे युद्ध होतं बघा, एक्सला शापेलचा तह, या एक्सला शापेलच्या तहानुसार काय झालं, फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिलं होतं बघा, बरोबर. दुसरा जो म्हणजे पहिला तह सिंपल लक्षात ठेवा की पहिलं युद्ध झालं तेव्हा एक्सला शापेलचा तह आहे. दुसरा जेव्हा युद्ध झाले बघा ते ट्रीटी ऑफ पॉंडिचेरीने संपतं आणि ट्रीटी ऑफ पॅरिसने तिसरं युद्ध संपतं बघा, अँग्लो फ्रेंच वॉर. हे ट्रीटी ऑफ मंगलोर वगैरे, मंगलोरचा तह वगैरे कोणाबर आहे? हैदर अली, टिपू सुलतान. ओके, म्हणजे पर्टिक्युलरली म्हैसूरचे अँग्लो म्हैसूर वॉर मधला मंगलोरचा तह आहे,
बरोबर. हे तिन्ही तह जे आहेत ते हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. तुम्हाला पहिलं विचारलं होतं एक्सला शापेलच्या तहानुसार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे बघा, 1911 मध्ये कुंभमेळ्यावेळी, आता कुंभमेळा बघा होऊन गेला आहे, करंट अफेअर्समध्ये पण होते बघा बऱ्याचशा गोष्टी, आणि अलाहाबाद ते नैनी म्हणजे आजचं जे प्रयागराज आहे या दरम्यान भारतात हवाई वाहतूक म्हणजे एअर कुरिअर ज्याला म्हणतो आपण, तर त्याची सुरुवात जी आहे ते कुणी केलेली होती? हा फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न आहे बघा. हेनरी पेकवेट नावाचा व्यक्ती आहे, बरोबर. याच्यावर एक द हिंदूमध्ये आर्टिकल पण आलेलं होतं बघा, हेनरी पेकवेट 1911 मध्ये कुंभमेळ्याच्या वेळेस. तर त्याने काय केली, भारतात हवाई वाहतुकीसाठी ओके, ते एक आर्टिकलमधून घेतलेला प्रश्न आहे बघा. तुम्हाला ते म्हणजे रेल्वेवरती प्रश्न येऊन गेले बघा, टेलिग्राफ लाईनवर प्रश्न येऊन गेलेले आहेत मागं. हां, आता पकडून चला तुम्ही कुंभमेळा आणि ह्या सगळ्या करंटच्या हिशेबाने जे आहे, तर ते 1911 जे वेळेस जे अलाहाबाद ते नैनी या दरम्यान जे एअर कुरिअर सेवा झाली बघा 1911ला, तर ते हेनरी पेकवेट नावाचा व्यक्ती तो पायलट आहे, तर त्याने हे सगळं सुरुवात केली होती बघा, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे व्यक्ती ओळखायची परत एकदा. त्यातलं जे ए नंबरचं स्टेटमेंट आहे बघा, यांचा उठाव जो आहे तो खुंटी, तामार, सरवाडा, बंदगाव या भागात जे आहे तो केंद्रित होता. साळगामध्ये जयपाल नाग यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे शिक्षण घेतलं, म्हणजे जयपाल नाग जे आहे ते त्यांचे गुरु असतील असा व्यक्ती. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहीत पाहिजे की जयपाल नाग जे आहे ते कोणाचे गुरु वगैरे होते. यांचे चित्र जे ते संसद भवनातील संग्रहालयात लावले आहेत, आणि ती व्यक्ती कोण आहे बेसिकली. आता ही खुंटी, तमार, सरवाडा हा जो सगळा आदिवासी पट्टा तुम्हाला दिसतो बघा आजही, बरोबर. आणि ऑप्शन तुम्ही बघू शकता बघा, ऑप्शन जे बघा बिरसा मुंडा, बरोबर, सिद्धू मांझी, चारू मुजुमदार, बिजू पटनाईक, बरोबर. म्हणजे तुम्हाला असं वाटतं संसद भवनात चित्र वगैरे लागलं. बिजू पटनाईक कोण आहेत? बिजू जनता दल, बरोबर. म्हणजे नवीन पटनाईक जे होते बघा ओडिशाचे पूर्व मुख्यमंत्री, त्यांचे वडील, बरोबर, फ्रीडम फायटर. चारू मुजुमदार तर ऑब्विसली नसणार आहे, नक्सलाईट मुवमेंटला वगैरे निगडीत असणारं वगैरे हे नाव आहे, बरोबर. सिद्धू मांझी आणि बिरसा मुंडा या दोघांमध्ये राहतं बघा, बरोबर. आता हा जो रिजन आहे पर्टिक्युलरली, बरोबर, हा जो रिजन आहे खुंटी, तमार, सरवाडा, बंदगाव, कारण तर तो रिजन जो आहे तो मुंडा ट्रायबल लोकांचा एरिया आहे बघा. बिरसा मुंडा हे याचं राईट आन्सर राहतं. बिरसा मुंडांवर मुद्दाम वेगळ्या अँगलनी प्रश्न टाकला, त्याचं कारण आहे बघा, बिरसा मुंडांचा जो जन्म आहे बघा 1875ला जन्म आहे. उलगुलान चळवळ 1900 मध्ये सुरू केली, म्हणजे 125 वर्ष पूर्ण झालेत बघा उलगुलान चळवळीला, आणि त्यांची जी जयंती आहे त्याला 150 वर्ष पूर्ण झाले. जनजातीय गौरव दिवस वगैरे पण साजरा केलेला, पंतप्रधानांनी भाषण दिलेलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर बिरसा मुंडा उलगुलान चळवळ महत्त्वाची ठरती. तर त्यांचा एरिया जो आहे उठावाचा तो कोणता होता, त्याची कारणं काय काय होती, जयपाल नाग किंवा थोडंसं ऑफबीट जर जाऊन प्रश्न टाकले त्या अँगलने जो आहे तो हा प्रश्न टाकलेला आहे. राईट आन्सर जे ते बिरसा मुंडा, ऑप्शन नंबर 1 आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे 30 नंबर, की मध्ययुगीन भारतामधील कोणत्या राजाने जे आहे ते पोर्तुगीजांना किल्ला भटकळी येथे किल्ला बांधण्याची, भटकळ हे ठिकाण बेसिकली कर्नाटकामध्ये, बरोबर, येथे किल्ला बांधण्याची म्हणजे पोर्तुगीज जे आहेत बघा, ते पोर्तुगीजांना या भटकळी येथे ट्रेड करण्याची परवानगी खूप आधीपासून आहे, पण किल्ला बांधण्याची परवानगी जी आहे ते विजयनगर साम्राज्याने बऱ्याच वेळा नाकारली बघा, बरोबर. नंतरच्या काळात ही परवानगी देणारा जो राजा आहे तो तुलुवा साम्राज्याचा म्हणजे तुलुवा वंशाचा जो राजा आहे कृष्णदेवराय, सर्वात प्रसिद्ध राजा. म्हणजे तुलुवा म्हणजे विजयनगरचे जे 4 वंश आहेत बघा, संगमा, सलुवा, तुलुवा आणि अरविडू, असे 4 तुम्हाला वंश दिसतील बघा. त्यातला जो तुलु वंशाचा, तुलु भाषा पण आहे बघा तुम्हाला माहीत असेल. हां, या तुलुवा वंशातला जो राजा आहे बघा कृष्णदेवराय, याने काय केलेलं होतं, तर पोर्तुगीजांना भटकळ येथे केलं. ॲक्च्युअलमध्ये काय पोर्तुगीजांकडनं वेगवेगळी शस्त्रास्त्र किंवा पर्टिक्युलरली अरबी घोडे वगैरे हे विजयनगर साम्राज्याला मिळायचे बघा. व्यापारी यांचे चांगले संबंध होते, पण ॲक्च्युअलमध्ये ह्याच पोर्तुगीजांचे खरे म्हणजे अल्बुकर्क नावाचा त्यांचा एक पोर्तुगीज गव्हर्नर होता बघा, त्याने हे किल्ला वगैरे भटकळ येथे बांधलेला होता बघा. मिडिवलच्या हिशेबाने तो प्रश्न आहे बघा विजयनगर. ओके. संत तुकाराम, महाराष्ट्रातील संत परंपरा एकमेव गोष्ट जी आहे बघा, म्हणजे UPSCच्या जो सिलेबस आहे बघा, जो MPSCने ज्या पद्धतीने केले, तर ती एकमेव गोष्ट की ज्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केली ती म्हणजे महाराष्ट्रातील संत परंपरा. तर संत तुकाराम हे मुघल सम्राटांपैकी कोणाच्या कालखंडात होते बघा. हा संत तुकारामांचा जन्म जे बघा 1608च्या आसपास आहे बघा, आणि
50च्या आसपास मृत्यू. मग आता बाबर 1526 to 1530 आहे, काहीच प्रश्न येत नाही बघा. अकबराचा रूलच 1605ला संपतोय, तोही प्रश्न येत नाही बघा. औरंगजेबाचा रूल 1657च्या पुढनं सुरू होतोय. एकच ऑप्शन राहतो बघा, जहांगीर. शहाजहान जरी असतं तरी ते बरोबर आलं असतं. जहांगीर शहाजहान दोन्हीपैकी. तर ऑप्शनमध्ये जहांगीर आहे. 31चं जे आहे ते आन्सर नंबर क्वेश्चन नंबर 3 जे आहे तर ते त्याचं करेक्ट आन्सर बनून चालतं बघा. ओके, खालीलपैकी कोणती जोडी जी आहे ती बरोबर जुळलेली आहे विचारले. बरोबर, मी कोणत्या जोड्या बरोबर जुळलेल्या आहेत. पहिली जी जोडी बघा, बक्सारची लढाई ही मीर जाफर आणि क्लाईव्हच्या विरोधात झाली असं सांगितलंय बघा. दुसरी जी आहे ती वॉन दिवसची लढाई जी आहे, वॉन दिवस, बॅटल ऑफ वॉन दिवस, हे फ्रेंच आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या दरम्यान झाली असं सांगितलंय. तिसरी चिलेनवालाची लढाई तर ती डलहाऊस यांनी मराठ्यांच्या म्हणजे दरम्यान झाली असं सांगितलंय. खारड्याची लढाई निजाम आणि ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्याच्यामध्ये झालं असं सांगितलेलं आहे. बरं, कोणती बरोबर जुळली? आता बक्सरची लढाई तुम्हाला माहिती आहे बघा, 1757ची प्लासीची लढाई आणि 1764ला जी झाली ती बक्सरची. बरोबर, 1757ला सिराजुद्दौलाचा म्हणजे ते धोक्याने जे आहे ते पराभव वगैरे झाला आणि मीर जाफर जो आहे तो नवाब बनला. त्या मीर जाफरला नंतर काढून मीर कासिमला बनवलं होतं बघा. बरोबर, त्या मीर कासिमला च्या विरोधात मीर कासिमला हे ब्रिटिशांचे खटके उडायला लागले आणि त्या मीर कासिम याने आवधचा नवाब जो आहे आणि मुघल बादशाह यांना एकत्र करून ती लढाई झाली. म्हणजे मीर कासिम बरोबर ती लढाई झाली, मीर जाफर बरोबर नाही. मीर जाफरला ऑलरेडीच काढलेलं होतं बघा. बरोबर, तेव्हा पहिलं ऑप्शन जे ते ऑब्व्हियसली बरोबर नाही, तुम्हाला जुळलेली आहे विचारले. बरोबर, दुसरा जो पर्याय बघा, वॉन दिवसची लढाई, फ्रेंच आणि ईस्ट इंडिया कंपनी. वॉन दिवसची लढाई प्रसिद्ध आहे बघा, फ्रेंच आणि ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे इथल्या अंतर्गत कारभारामुळं जे अँग्लो फ्रेंच वॉर झाले बघा, काही कारणं तिकडची होती बघा. सप्तवार्षिक युद्ध, युरोप ऑस्ट्रियन वारसावरनं पण सुरू झाली होती बघा. त्याचाच जे पडसाद जे ते भारतामध्ये पण उमटले, त्यातूनच 3 जे वॉर झाले होते बघा. पहिलं जे वॉर आहे बघा, मगाशी जे सांगितलं 1746 ते 48 झालेलं, नंतर 49 ते 52 वगैरे, आणि नंतर 56 ते 63 वगैरे असं वॉर झाले होतं बघा. त्यातलंच एक प्रसिद्ध लढाई जी आहे ती वॉन दिवसची लढाई म्हणून. म्हणजे तुम्हाला हे माहीत असेल बघा, हैदराबाद आणि खाली आरकाट ह्या 2 ठिकाणावरती जे वारसाचा जो संघर्ष झाला, वारसा म्हणजे नवाबाच्या मृत्यूनंतर जो वारसाचा संघर्ष झाला, तर त्याच्यामध्ये दोघांनी एकमेकांच्या विरोधात साईड घेतलेल्या तुम्हाला दिसून येतात बघा. म्हणजे फ्रेंचांनी मग ते चंदा साहिब किंवा यांची बाजू घेतली, ब्रिटिशांनी त्यांच्या क्रॉसमध्ये बाजू घेतली, या सगळ्या गोष्टी आहेत बघा. ओके, ते आन्सर बरोबर राहते. आता ॲक्च्युअलमध्ये आन्सर इथंच येते. जरी तुम्हाला हे माहीत नसतं बघा, चिलेनवालाची लढाई, डलहौसी विरुद्ध मराठे, मराठ्यांची चिलेनवालाची लढाई वगैरे. चिलेनवाला हे पाकिस्तानातलं ठिकाण आहे बघा. अँग्लो सिख वॉर जे आहे बघा, इंग्रज आणि शीख युद्ध जे झालं, 2 युद्ध झाली इंग्रज शीख युद्ध, त्यातलं चिलेनवालाची लढाई प्रसिद्ध आहे बघा. ते ऑब्व्हियसली हे आन्सर नाही आहे बघा. खारड्याची लढाई सांगायला माहीत असते बघा, मराठे वर्सेस निजाम. बरोबर, मराठ्यांचं जे निजामाबरोबर जी निजामाला मात दिली हे खारड्याच्या लढाईत दिली होती बघा. तरी निजामाबरोबर ईस्ट इंडिया कंपनी दिली, हे पण ऑब्व्हियसली रॉंग होऊन जातं बघा. बरोबर, तसंच त्याच पद्धतीने बघा अँग्लो मराठा वॉरमधल्या ज्या लढाईत बघा, त्या पण लढाई करणं, म्हणजे जसं कोरेगाव भीमाची लढाई असेल, हडपसरचं युद्ध असेल बघा, किंवा वडगावचं युद्ध असेल बघा, किंवा त्यावेळेस झालेले तह जे असतील बघा, तर ह्या गोष्टी पण करणं गरजेचं आहे. ह्याच्या माध्यमातून जे बाकीच्या पण गोष्टी तुम्ही बघत राहा, प्लासी बघावं किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण बघावं, हा उद्देश आहे बघा. ऑप्शन नंबर 2 जे ते याचं करेक्ट आन्सर आहे 32चं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जे आहे बघा 33 नंबरचा, काकोरी कट. बरोबर, काकोरी कट जो झाला, किंवा म्हणजे काकोरी हे जे ठिकाण आहे बघा, ते चंद्रशेखर आझाद आणि HRA म्हणू शकतो. HSRA तर नाही, HSRA 1928ला आहे. HRA हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची बरीचशी जी लोक आहेत, क्रांतिकारक जे आहेत, त्यांनी जे ब्रिटिश शासनाविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून काकोरीचा कट रचला होता आणि सरकारी खजिना लुटला. तर त्यानंतर 4 क्रांतिकारक जे आहेत, म्हणजे बऱ्याच जणांची धरपकड झाली त्याच्यानंतर, आणि 4 क्रांतिकारकांना जे ते फाशी देण्यात आली होती. तर ते व्यक्ती कोण असं तुम्हाला विचारलेलं पाहिजे. 1925ची घटना आहे बघा ही काकोरी. बरोबर, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, बटुकेश्वर दत्त. बटुकेश्वर दत्त तर ऑब्व्हियसली येणार नाही, तुम्हाला माहीत पाहिजे कसं. बटुकेश्वर दत्त त्यांनी नंतर असेंब्लीमध्ये जो बॉम्ब टाकला, बरोबर,
भगतसिंगांनी, बरोबर, ट्रेड डिस्प्यूट्स बिल किंवा व्यापारी जे तंटे होतात बघा त्यांचं निवारण करण्यासाठी जे बिल मांडलेलं होतं बघा, त्यावेळेस जो बॉम्ब टाकला होता दिल्लीमध्ये, तर ते भगतसिंगांबरोबर बटुकेश्वर दत्त होते. ते 1929-30च्या आसपासची गोष्ट आहे बघा. ऑब्व्हियसली ते 25च्या वेळेस ती फाशी दिलेली जी व्यक्ती आहे त्यामध्ये ते नसणार, बटुकेश्वर दत्त नाहीत बघा त्याच्यामध्ये. चंद्रशेखर आझाद तुम्हाला माहिती आहे की ते तर फाशी देण्याचा काही त्यांचा संबंधित नाही, त्यांनी स्वतःना जे आहे ते स्वतः गोळ्या घालून जे आहे ते त्यांचा मृत्यू झालेला आहे बघा. अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, रोशन सिंग आणि रामप्रसाद हे 4 व्यक्ती आहेत बघा. हे करेक्ट आन्सर आहे बघा. 33चं जे 3 नंबर आन्सर आहे ते जास्त संयुक्तिक आहे. लाला हरदयाळ तर पहिल्याच प्रश्न संपून जातो बघा विषय, बरोबर. लाला हरदयाळ याचं उत्तर नाही आहे. ओके, म्हणजे 33चं जे उत्तर आहे काकोरी कटानंतरची फाशी दिलेली, बरोबर. अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, रोशन सिंग आणि रामप्रसाद बिस्मिल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जे आहे बघा, हा 34 नंबरचा क्वेश्चन जे आहे बघा. मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन यांनी जे सोलापुरात आंदोलन झालं आणि सोलापुरात कोणतं जे असं कोणतं आंदोलन आहे विचारले बघा की त्यातली सहभागासाठी जे आहे ते या 4 जे आहे ते फाशी देण्यात आली, बरोबर. सविनय कायदेभंगाच्या वेळेस तुम्हाला एक मेन्शन आहे बघा, 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये पण दिलेलं आहे बघा. व सविनय कायदेभंगाच्या वेळेस 12 जानेवारी हुतात्मा दिवस म्हणून सोलापुरात पाळला जातो. हा यावेळेस काय झालेलं होतं, या 4 व्यक्ती जे आहेत बघा, मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या सगळ्यांना फाशी देण्यात आली. सविनय कायदेभंगाच्या वेळेसची 1930च्या वेळेसची ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की सविनय कायदेभंगाच्या वेळेस असं सोलापूर असं एकमेव भारतातलं ठिकाण होतं की जिथं मिलिटरी रूल लावावा लागला होता, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे बघा 35 नंबरचा लास्टचा जो हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, शूद्र कोण होते, हू वेअर द शूद्राज, हे जे पुस्तक आहे बघा बाबासाहेबांचं, तर हे त्यांनी कोणाला समर्पित केलं होतं बघा. जसं मागं बघा तुम्हाला सांगितलं होतं की थॉट्स ऑन पाकिस्तान वगैरे, त्यावेळेस बघा रमाईंचा जो मृत्यू झालेला होता बघा त्यांना ते डेडिकेट केलं होतं बघा. त्या पद्धतीने शूद्र कोण होते, तसं हू वेअर द शूद्राज हे बाबासाहेबांनी कोणाला समर्पित केले, तर ऑब्व्हियसली महात्मा ज्योतिराव फुले यांना हे डेडिकेट केलेलं पुस्तक होतं बघा. महात्मा फुले यांच्या ज्या विचार जे आहेत बघा, सत्यशोधकी विचार किंवा चिकित्सक विचार किंवा ब्राह्मणेतर विचार आपण म्हणू शकतो, किंवा मिडलमॅन नको, मध्यस्थ नको, हे जे विचार आहेत किंवा समानतेचे जे विचार आहे याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आहे ते अतिशय खोलवर परिणाम होता बघा. आणि त्याचमुळे शूद्र कोण होते हे जे पुस्तक आहे ते महात्मा ज्योतिबा फुले, म्हणजे ऑप्शन नंबर 4 जो आहे ते याचं योग्य उत्तर राहतं. ओके, सामान्य विज्ञान याचे प्रश्न आपण पुढे जे आहे कंटिन्यू करूयात. ओके, तर प्रश्न क्रमांक जे आहे बघा 36 यापासून जे आहे प्रश्न सुरू होताना आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर टोटल 20 प्रश्न आलेले आहेत. तर एलिमिनेशन जे आहे बघा, ओके, आणि बऱ्याचशा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या जर आपल्या क्लिअर असतील तर इझिली जे आहे आपल्याला काही क्वेश्चन जे आहे कॉमन सेन्सनं आपल्याला टॅकल करता येतात. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता बुरशीजन्य प्रकार म्हणजेच फंगस मानवांमध्ये रिंगवर्म म्हणजे त्वचेचा जो संसर्ग असतो बघा हा आजार घडवत नाही. ठीक आहे, तर व्यवस्थित जे आहे बघा इथे आपण शब्द जे आहे ते वाचले पाहिजे. इथे दिलेला आहे नाही. ठीक आहे, म्हणजे कोणते तरी जे 3 आहेत तर त्यांच्यामुळे रिंगवर्म आजार जो आहे तो मानवामध्ये होत असतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर आपण ऑडमॅन जर बघितला, ऑड ऑप्शन जे आहे तर ते कोणतं असणार आहे बघा, ऑप्शन नंबर 4 आहे ट्रायकोडर्मा. तर ट्रायकोडर्मा जे बघा भरपूर वेळेस आपण वाचलेलं आहे की शेती संदर्भामध्ये जे सॉईल आहे, जी मृदा आहे, तर इथे वनस्पतींना पोषण देण्यासाठी एक उपयुक्त असलेली काय एक फंगस आहे बघा. एक फंगसची काय आहे स्पेसीज आहे. ठीक आहे, तर इट इज ऑल्सो यूज फॉर दी कल्टिवेशन. ठीक आहे, तर कल्टिवेट पण केले जातं वनस्पतीच्या सहाय्यासाठी. ठीक आहे, ऑप्शन काय असणार आहे 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 37 दिलेला आहे बघा, विषाणू संसर्ग झालेल्या मानवी पेशी इंटरफेरॉन स्त्रवतात
याचे मुख्य कार्य काय आहे, म्हणजे इंटरफेरॉनचे मुख्य कार्य जे आहे ते विचारलेलं आहे. पहिला जो ऑप्शन आहे बघा दिलेला आहे की रक्तातील विषाणूंना थेट निष्क्रिय करणे, ठीक आहे, म्हणजेच न्यूट्रलाइज करणे. तर निष्क्रियता जी आहे बघा तर ती अँटीबॉडीज मार्फत केली जाते शरीरामध्ये. कोणामार्फत केली जाते? अँटीबॉडीज, ठीक आहे. अँटीबॉडीज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत बघा. ओके. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे श्लेष्मल पृष्ठभागाद्वारे रोगजनकांना आत प्रवेश करण्यापासून रोखले जाते. तर बघा बेसिकली जे आहे कोणत्याही प्रकारचं फिजिकल बॅरियर हे क्रिएट केलं जात नाही. कोणाकडून? तर इंटरफेरॉन्सकडून, ठीक आहे. तर कॉमन सेन्स आहे बघा, म्युकस आहे तर फिजिकल बॅरियर तिथे असणार आहे, तर फिजिकल बॅरियर क्रिएट केलं जात नाही. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बघा शेजारच्या पेशीमधून विषाणू विरोधी स्थिती निर्माण करणे. तर विषाणूंना जे आहे इथे न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा विषाणूंना जे आहे संपवण्यासाठी एक परिस्थिती जी आहे ती निर्माण केली जाते. कोणाद्वारे? तर इंटरफेरॉन्स यांच्याद्वारे, ठीक आहे. तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. चौथं जर आपण बघितलं टी लिम्फोसाइट्स विभाजन उत्तेजित करणे, तर टी लिम्फोसाइट्सचे बघा सायटोकिन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. सायटोकिन्स असतात जे रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? तर विभाजन उत्तेजित करण्यासाठी. कोणामध्ये? तर टी लिम्फोसाइट्समध्ये, ठीक आहे. तर सायटोकिन्स विसरायचं आहे. जर परीक्षामध्ये जर प्रश्न आला की टी लिम्फोसाइट्स त्याचबरोबर जोड्या लावा असेल किंवा त्यांना उत्तेजित कोणामार्फत केलं जातं तर सायटोकिन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न नंबर आहे 38. इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता घटक परिपक्व जलवाहिनी म्हणजे जायलम उतीचा भाग नाही, ठीक आहे. तर बघा एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. ऑप्शन्स जे आहेत त्याच्यामधले 2 ते इझिली एलिमिनेट होतात. पहिला जो ऑप्शन आहे बघा वाहिनी वाहिके. आता विचारलेला आहे नाही म्हणजे काहीतरी असणार आहे. तर बघा इथे दिलेला आहे जलवाहिनी म्हणजे जायलम. ऑप्शनमध्ये पण काय आहे? वाहिनी आहे, वाहके आहे. तर कंपॅरेटिव्हली काय इथे मॅच आपल्याला मिळणार आहे, ठीक आहे. कोणती जलवाहिनी असेल त्याच्यामध्ये जे आहे वाहिनी त्या असणारच आहे, त्यामुळे हे आहे तिथे. आणि विचारलेलं आहे आपल्याला नाही, ठीक आहे. तर पहिला ऑप्शन इथे एलिमिनेट होणार. त्यानंतर चौथा ऑप्शन जर आपण इथे बघितलं जायलम तंतू. आता इथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ऑलरेडी शब्द दिलेलाच आहे जायलम, आणि इथे काय दिलेलं आहे? जायलम फायबर्स. मग जायलम फायबर्स जायलममध्ये असणार का? तर उत्तर आहे हो असणार. त्यामुळे हे पण ऑप्शन इथे एलिमिनेट होणार आहे. त्यानंतर 2 याच्यामध्ये जे आहे आपल्याला कन्फ्युजन इथे निर्माण होऊ शकतं ट्रॅकिड्स आणि कंपॅनियन पेशी. आता ट्रॅकिड्सचा जर आपण संदर्भ घेतला तर ट्रॅकिड्समध्ये बघा बेसिकली झायलम आणि फ्लोएम ज्याला आपण म्हणतो रसवाहिनी व जलवाहिनी या दोन्हीमध्ये जे आहे ट्रॅकिड्स या प्रेझेंट असतात, ठीक आहे. ट्रॅकिड्सचं वैशिष्ट्य असं आहे बघा की याच्यामध्ये बेसिकली आपल्याला फ्लियम आणि झायलम याच्यामध्ये वाहकाचं काम जे आहे ते इथं केलं जातं. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे बघा कंपॅनियन पेशी. कंपॅनियन पेशी ज्या आहेत तर त्या फक्त आणि फक्त फ्लोएममध्ये सापडतात. फ्लोएम म्हणजेच काय? रसवाहिनीमध्ये सापडतात, जलवाहिनीमध्ये नाही, ठीक आहे. तर जे पोषण तत्वे आहे ज्याला आपण शुगर असं म्हणतो, तर शुगर वाहून नेण्यासाठी जे आहे सीव ट्यूबचा वापर केला जातो. आणि ही जी सीव ट्यूब आहे कशानं बनलेली असते? तर कंपॅनियन पेशींनी बनलेली असते, ठीक आहे. तर याचा जो क्रम आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे बघा. तर उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 39 नंबर आहे. विचारलेला आहे की वनस्पतीच्या कापलेल्या खोडाच्या टोकावर बाह्यरित्या ऑक्सिन लावल्यास मुख्यतः काय घडते? ठीक आहे. आता ऑक्सिन जे आहे आपल्याला माहिती आहे ऑक्सिन हा एक प्रकारचा काय आहे? एक आर्टिफिशियल हॉर्मोन आहे. वनस्पतीमध्ये जो आहे याचं मुख्य काम काय असतं? यस. तर इथे बघा संवाहन कॅम्बियमची क्रिया कमी होते. तर क्रिया कमी नाही होत, इथे काय केली जाते? तर वाढवली जाते. जर आपण बाह्यरित्या ऑक्सिन अप्लाय केलं तर संवहनी क्रिया कशी होणार? वाढणार. त्यामुळे पहिला ऑप्शन इथे चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन जर इथे बघितला आपण छायाछादित बाजूच्या पेशी लांब होतात, ठीक आहे. तर याला काय म्हटलं जातं? बेसिकली याला म्हटलं जातं फोटोट्रॉपिझम असं म्हटलं जातं. फोटोट्रॉपिझम, ठीक आहे. ही संकल्पना आपल्या लक्षात ठेवायची फोटोट्रॉपिझम. आता बऱ्याचशा ज्या वनस्पती असतात बघा, वनस्पतीची जी बाजू असते मुख्य बाजू, जसं की मानवाचा जो आहे चेहरा असतो त्याच पद्धतीने वनस्पतीची बाजू आहे तर ती सूर्याकडे नसल्यामुळे वनस्पतीमध्ये जी आहे ती वाढ होत नाही. आता ती जी बाजू आहे तर ती आपल्याला सूर्याकडे वळवायची आहे. तर ती वळवण्यासाठी काय केलं जातं? तर ऑक्सिनचा जो आहे तो प्रयोग केला जातो बाह्यरित्या, ठीक आहे. तर 2 नंबर जे आहे ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर 3 जर आपण बघितलं की
रसवाहिनीतील चालनी नलिका विभेदन होते. तर आता विभेदनामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जसं आपण सिव्ह ट्यूब्समध्ये इथे बघितलं होतं, तर सायटोकायनाइन्समुळे काय होतं, तर चालनी नलिकेचे जे आहे विभेदन होत असते. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे परिपक्व पाने झडतात. ॲप्सिजन ऑफ मॅच्युअर लिव्स. आता ॲप्सिजन जे आहे म्हणजे पानं जळणे, पानं जे आहे इथे गळून पडत नाही, तर उलट काय होतं ते दीर्घ काळापर्यंत जे आहे ते टिकतात. ठीक आहे. यांचं जे वनस्पतीवरील जे आहे आयुर्मान, ठीक आहे, तर हे काय असतं दीर्घ काळापर्यंत असतं. लॉन्जिटिव्हिटी जी आहे ती यांची कायम असते. कोणाची, तर परिपक्व पानाची, म्हणजे लवकर जे आहे ते गळून पडत नाही. ठीक आहे. मग उत्तर काय असणार आहे याचं 39-2. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 40. ठीक आहे. आता इथे जे आहे बघा तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत, मल्टिपल जे आहे इथे विधानं तुम्हाला दिलेली आहेत बघा. आता हे मानवी डोळा जो आहे या संदर्भात विधानं आहेत. पहिलं आहे की मानवी डोळ्याच्या रचना व कार्याबाबत खालील विधानांचा विचार करा. फोविया सेंट्रालिस भागात रॉड पेशी सर्वाधिक असतात, जे रंग दृष्टतेसाठी जबाबदार असतात. आता बेसिक जर फॅक्ट तुम्हाला माहिती असेल डोळ्याच्या संदर्भात ज्या मुख्य पेशी आहेत कोणकोणत्या आहेत, रॉड पेशी आणि कोन पेशी. ठीक आहे. कोणत्या असतात, रॉड आणि कोन अशा दोन पद्धतीच्या पेशी असतात. तर कोन म्हणजे कलर असं आपण लक्षात ठेवायचं आहे बघा. कोन म्हणजे काय, कलर, आणि रॉड म्हणजे जे आहे हे आपल्याला अंधारामध्ये किंवा रात्रीच्या वेळी जे आहे बघण्यास मदत करतात. ठीक आहे. तर ह्या दोन बेसिक गोष्टी जर माहिती असतील तर रॉड आणि रंग याचं जी जोड आहे हा इथे योग्य ठरत नाही. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट काय होतं ऑटोमॅटिकली इथे चुकीचं माहिती होतं. ठीक आहे. मग आता पहिलं ऑप्शन एलिमिनेट झाल्याच्या नंतर ऑप्शन नंबर 4 त्याचबरोबर ऑप्शन नंबर 1 जो आहे तो ऑटोमॅटिकली एलिमिनेट होणार आहे. ऑप्शन नंबर इथे जर आपण स्टेटमेंट नंबर 2 जर बघितलं, आयरिस डोळ्यातील प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करते. ठीक आहे. आयरिस जे आहे किती प्रमाणामध्ये प्रकाश हा डोळ्यामध्ये येऊ द्यायचा आहे तर याचं नियंत्रण कोण करत असते, आयरिस करत असते. स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट आहे सी रोमपिंड म्हणजे सिलिअरी बॉडी नेत्रोत ॲक्वेस ह्युमस स्त्रवते व अंतर्गत दाब सुस्थितीत ठेवले जाते. ठीक आहे. मग डोळ्यामध्ये जे दाब आहे तर ते ॲक्वेस ह्युमरमुळे जे आहे प्रेशर मेंटेन करण्याचं काम केलं जातं. ठीक आहे. स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर स्टेटमेंट नंबर डी आहे कमी अंतरावरील वस्तूंवर दृश्य केंद्रित करण्यासाठी रोमकाय स्नायू आकुंचन पावतात. ठीक आहे. तर सिलिअरी मसल्स जे आहेत बघा, पुन्हा त्याचा रेफरन्स आलेला आहे, तर त्यांचं कामच ते असतं की आकुंचन जे आहे कॉन्स्ट्रॅक्शन त्यानंतर आहे एक्सपान्शन ही प्रक्रिया घडून आणते. तर तिन्ही स्टेटमेंट जे आहे उर्वरित बी सी आणि डी हे बरोबर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 इथे योग्य आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर मानव जनुकशास्त्र संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे. तर विधानं दिलेली आहेत बघा. तर आपल्याला जे आहे विधानं ओळखायची इथे की योग्य विधाने कोणती आहेत. ठीक आहे. तर योग्य विधान आपण ओळखूयात. तर मायटोकॉन्ड्रियल डीएनए केवळ आईकडून मिळतो, तर हे सुद्धा खरं आहे. कारण की बरेचसे जे आजार असतात तर हे आईकडून जे आहे मुलांमध्ये जातात. कोणत्या प्रकारचे आजार, तर मायटोकॉन्ड्रियल डिसिजेस हे मदर टू चाइल्ड जे आहे ते ट्रान्सफर होतात व ते पुनर्संयोजन करत नाही. त्यामुळे जे आहे यांची ट्रीटमेंट जी आहे ती कशी असते, डिफिकल्ट असते बघा. तर पहिलं स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे की जेव्हा विषमयुग्मनाचे म्हणजे हेटेरोझायगॉइड याचे दृश्य प्रारूप म्हणजे फेनोटाईप दोन समयुग्मन होमोझायगोटमध्ये मध्यवर्ती असतो तेव्हा अपूर्ण युग्मक विकल्प प्रभाव इनकम्प्लीट डॉमिनेन्स निर्माण होते. तर ट्रू आहे बघा. आता याच्या संदर्भात आपल्याला फ्लावरचं एक्झाम्पल घ्यावं लागेल. ठीक आहे. एकीकडे आहे बघा रेड फ्लावर. ठीक आहे. ज्याला जे आहे आपण आर आणि आरने डिनोट करूयात. त्यानंतर दुसरीकडे आपण घेऊयात व्हाईट फ्लावर. याला जे आहे आपण स्मॉल आरने जे आहे डिनोट करूयात. ठीक आहे. आता हे जे काही ॲलेल्स आहे, हे जे काही जीन्स आहे याच्यामध्ये जेव्हा हायब्रिडायझेशन होतं, ठीक आहे, क्रॉस जेनेटिक्स याच्यामध्ये जेव्हा घडून येतात तेव्हा याचा जो परिणाम आहे तर आपल्याला पिंक कलरमध्ये आलेला दिसून येतो बघा. मग रंग कोणता आहे, पिंक कलर आहे. मग लाल आणि पांढरा याचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा पिंक कलर आपल्याला जे नवीन निर्माण झालेलं फूल आहे त्याच्यामध्ये बघायला मिळतं, न्यू फ्लावर. ठीक आहे. आता इथे जर रेड असला असता किंवा व्हाईट असला असता तर आपल्याला म्हणता आलं असतं की डॉमिनन्स आहे, एक तर रेड फ्लावरचा डॉमिनन्स आहे किंवा मग व्हाईट फ्लावरचा डॉमिनन्स आहे. परंतु जो रिझल्ट आहे आपला याच्यामध्ये एक नवीनच कलर आलेला आहे, पिंक कलर त्या फुलामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल की इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे, म्हणजे पूर्णपणे कोणत्याही एकाचं वर्चस्व किंवा प्रभाव तिथे पडलेला नाही. ठीक आहे. तर बी स्टेटमेंट इथे बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर जे आहे इथे सी स्टेटमेंट दिलेलं आहे बघा.
तर सी मध्ये दिलेला आहे की एक संलग्न अप्रभावी रिसेसिव्ह विकार असल्यास वडिलांमुळे हा विकार मुलींपर्यंत प्रक्षेपित होऊ शकत नाही. बघा आता एकदम लॉजिकल आहे. भलेही तुम्हाला जेनेटिक्स किंवा त्याच्या संदर्भात माहिती आठवत नसेल किंवा जे आहे फक्त आणि फक्त बेसिक इन्फॉर्मेशन जरी तुम्हाला माहिती असेल क्रोमोझोम्सच्या संदर्भात, तरीही हा स्टेटमेंट जो आहे तो तुम्हाला चुकीचा इथे ठरवता येतो. बघा आता इथे बेसिकली लॉजिक काय, स्टेटमेंटकडे लक्ष द्या. इथे सांगितलं आहे की जो रिसेसिव्ह विकार आहे म्हणजे कोणता तरी एक जो आहे रिसेसिव्ह जीन आहे, कोणाकडून चालला आहे, वडिलांकडून जे आहे मुलीमध्ये चाललेला आहे, फादर टू डॉटर. आणि आपल्याला माहिती आहे जे डॉटर सेल्स असतात त्याच्यामध्ये काय असतं, XX असतं की XY असतं, ऑब्विसली XX असतं. तर या 2 X पैकी जो एक X आहे तर हा कोणाकडून मिळालेला आहे, 100% हा वडिलांकडून मिळालेला आहे. याच्याबद्दल कोणतंही दुमत नाही. मग वडिलांकडून जे आहे 100% एक X जो आहे तो मुलीमध्ये जो आहे ट्रान्सफर होणारच आहे, बरोबर. मग असं असल्यास प्रक्षेपित होऊ शकत नाही, याची गॅरंटी आपण देऊ शकतो का, तर गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे जे तिसरं स्टेटमेंट आहे हे ऑटोमॅटिकली चुकीचं ठरणार आहे. म्हणजे सी जे आहे चुकीचं आहे, ए आणि बी हे बरोबर आहे. आणि विचारलेलं काय की योग्य विधाने कोणती, योग्य विचारलेलं आहे बघा, अयोग्य नाही. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन स्टेटमेंट नंबर जे आहे डी बघूयात आपण. बहुगुणसूत्रीय वारसा पॉलिजेनिक इनहेरिटन्स सतत बदलणारी लक्षणे निर्माण करू शकतो, जसे उंची व त्वचेचे रंग. ठीक आहे. आता बघा इनहेरिटन्स कसं आहे, पॉलिजेनिक बहुगुणसूत्रीय आहे आणि आपल्याला माहिती आहे उंची असेल रंग असेल तो वयानुसार जो आहे तो नेहमी बदलत असतो. तर लॉजिकली जे आहे हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. तर उत्तर काय असणार आहे आपलं, ए बी आणि डी म्हणजेच ऑप्शन नंबर 1 इथे आपलं उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक आहे 42. रेबीज पासून संरक्षणासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता आहे, संपर्कानंतर प्रतिबंधक उपाय देणे. आता एकदा जर रेबीज झाली त्याच्यानंतर ट्रीटमेंट देणे, ठीक आहे, हे पण प्रिफर केलं जातं. पण त्याच्याही ऐवजी फर्स्ट प्रायोरिटीवरती काय केलं जातं की धोका असलेल्या व्यक्तींना संपर्कापूर्वी लस देणे, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. आजार होण्याच्या पहिलेच जर आपण लस दिली तर ते एकदम कसं आहे, योग्य 100% उपाय तिथे बघितला जातो. तर ऑप्शन नंबर 2 जे आहे 1ला कधी पण इथे भारी पडतं. ठीक आहे. आता तिसरं जे आहे प्राण्यांच्या चावल्याच्या नंतर जखम स्वच्छ करणे, तर हे ॲज तेवढं लॉजिकल नाही. त्यानंतर लक्षणे दिसेपर्यंत उपचार न करणे हे तर टोटली इलॉजिकल आहे. आता याचा जो संदर्भ आहे बघा WHO गाईडलाईनमध्ये बघायला मिळतो. जेव्हा कधी कोणता प्राणी जेव्हा चावतो आणि त्याच्यामधून जे आहे रेबीज होण्याचे चान्सेस असतात त्याच्यावरती जे बघा ट्रीटमेंट सांगितलेले आहेत बघा. जसं इथे तुम्ही बघू शकता, जर आपल्याला बाईटच्या नंतर ट्रीटमेंट द्यायची असेल तर WHO सजेस्ट करणार पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस, ज्याला म्हटलं जातं PEP असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, PEP असं म्हटलं जातं. ठीक आहे. पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. आणि जो आपला दुसरा ऑप्शन आहे धोका असलेल्या व्यक्तींना संपर्कापूर्वी लस देणे, या ट्रीटमेंटला म्हटलं जातं प्रेप. काय म्हटलं जातं, प्रेप. मग प्रेपचा फुल फॉर्म काय आहे तर प्री एक्सपोजर. ठीक आहे. एक्सपोजर कसं आहे, आता इथे शब्द कोणता आहे, पोस्ट. पोस्टला रिप्लेस करणार आपण प्रीने. तर प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस कोणी ट्रीटमेंट सजेस्ट केलेली आहे, WHO ने. ठीक आहे. तर कॉमन आहे बघा. जर जनरली जर तुम्ही करंट अफेअर्समध्ये जर अपडेट असाल तर या संदर्भात जे आहे तुम्हाला माहिती मिळते बघा. ठीक आहे. तर उत्तर काय आहे तर 2 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, इझी आहे. जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे मुख्यतः कोणता रोग होतो. ठीक आहे. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये जे आहे बघा असे सिंपल क्वेश्चन जे आहेत ते सुद्धा विचारले जातात. तर आतांधळेपणा जो आहे तो रोग होत असणार. त्यानंतर बेरीच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, व्हिटॅमिन बी जरी असेल तर बी मध्ये कोणता प्रकार आहे, B1, ज्याला आपण म्हणतो थियामिन असं म्हणतो. थियामिन नाव जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. B1 जे आहे जोड्या लावामध्ये येऊ शकतं किंवा डायरेक्टली सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे हेमोरॅजिक डिसीजेस, रक्तस्राव. आता शरीरामध्ये जर रक्तस्राव असेल तर रक्तस्राव रोखण्यासाठी ब्लड क्लॉटिंग केली जाते. ब्लड क्लॉटिंगसाठी जो व्हिटॅमिन रिस्पॉन्सिबल असतो तो कोणता असणार आहे, व्हिटॅमिन के. तर व्हिटॅमिन के लक्षात ठेवायचा आहे. व्हिटॅमिन के ची जर कमतरता असेल तर रक्तस्रावजन्य आजार शरीरामध्ये होत असतात. ठीक आहे. त्यानंतर जर आपण ऑप्शन नंबर ए जर इथे बघितलं, मायक्रोसिटिक ॲनिमिया. आता ॲनिमियाच्या संदर्भात आपल्याला माहिती हेमोग्लोबिनमध्ये कमतरता असेल आणि हेमोग्लोबिन कशाच्या आधारावरती निर्माण होतं तर आयरनच्या. ठीक आहे. मग लोह जे आहे
लोह हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आयरन. ठीक आहे, मग आयरनच्या कमतरतेमुळे जे आहे ॲनिमिया होतो. बेरी B1 आहे, नाईट ब्लाइंडनेस जे आहे तर ते व्हिटॅमिन ए आहे. त्यानंतर रक्तस्रावजन्य आजार म्हणजे हेमोरेजिक डिसीजेस जे आहे तर व्हिटॅमिन के आहे. ओके, त्यानंतर बघा पुढे जे आहे फिजिक्सचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, एकदम कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, गणित बघून जे आहे आपल्याला घाबरून जायचं नाही. ठीक आहे, तर बघा आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे की एका बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर, ठीक आहे, तर फोकल लेंथ आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे 50 सेंटीमीटर असल्यास त्याची शक्ती किती. ठीक आहे, पॉवर जी आहे आपल्याला विचारलेली आहे. तर बघा आता फोकल लेंथ जर सेंटीमीटरमध्ये दिलेली असेल तर मीटरमध्ये त्याला कन्वर्ट आपल्याला करावं लागेल. सेंटीमीटरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, मीटरमध्ये. मग आता भाग देणार की गुणाकार करणार आपण याला, यस, तर आपण याला काय करणार जे आहे भाग देणार आहोत. तर 50 सेंटीमीटर असल्यास 100ने जर आपण भाग दिला तर मीटरमध्ये जे आहे आपल्याला फोकल लेंथ ही बघायला मिळते. मग फोकल लेंथ किती मिळाली आपल्याला 0.5 मीटर मिळालेली आहे. फोकल लेंथ आपल्याला मिळाली. ठीक आहे, फोकल लेंथ जे आहे आपल्याला इथे मिळालेली आहे. आता फोकल लेंथ मिळाल्याच्या नंतर पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे यूज करावा लागेल. मग पॉवर बरोबर काय असतं 1/f असणार आहे. पॉवर बरोबर काय तर 1/f असणार आहे. मग 1 इथे काय येणार 0.5 असे येणार. आता बघा आता इथे कन्फ्युजन जे आहे बघा प्लस प्लस मायनस मायनस साईनमध्ये येऊ शकतं. इथे 2D मायनस आहे प्लस 2D पण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा कधी बहिर्वक्र भिंग विचारला जातो तर मॅक्झिमम केसेसमध्ये जे आहे पॉवर जी आहे ती प्लसमध्ये असणार आहे. हे जर कॉन्केव्ह असणार आहे तर मॅक्झिमम केसमध्ये ही मायनसमध्ये पॉवर ही असणार आहे बघा. ठीक आहे, तर इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्या नंतर जे आहे आपल्याला बघायला मिळतं की 2 डायप्टर जे आहे याची संख्या येणार आहे. ठीक आहे, तर पॉवर किती असणार आहे +2 डायप्टर. उत्तर किती आहे 44चं 1 आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न नंबर आहे 45. ठीक आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता इथे बेसिकली काय सांगितलेलं आहे की सूर्योदय आणि सूर्यास्त, ठीक आहे, याच्या वेळी आकाश लालसर का दिसते. तर बेसिकली जे आहे बघा स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाची विकिरण, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त वेवलेंथ ज्याला आहे म्हणजेच रेड कलर. ओके, तर तो आकाशामध्ये जो आहे डॉमिनेट होतो. सर्वात जास्त स्कॅटर होणारा जो निळा रंग आहे तर तो इथून दूर फेकला जातो. त्यामुळे काय की प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट जे आहे ते उत्तर आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा आहे बघा 46 नंबर. इथे दिलेला आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या इमेजिंग काढण्यासाठी श्राव्यातीत ध्वनी म्हणजेच अल्ट्रासाऊंडचा जो आहे तो वापर केला जातो. कारण श्राव्यातीत ध्वनी श्राव्य ध्वनीपेक्षा मंद गतीने, आता मंद गतीने कसं काय असणार बरं, नावामध्येच काय त्याच्या अल्ट्रासाऊंड म्हणजे ध्वनीच्या गतीपेक्षा हे जास्त असणार. तर पहिलं जे आहे इथे चुकीचं होऊन जाणार. दुसरं जे आहे श्राव्यातीत ध्वनी शरीरातील ऊतींचे आयनीकरण करतात. ऊतींचे जर आयनीकरण केले तर शरीरामध्ये जे आहे इजा होणार आहे. शरीरामध्ये जे आहे इथं वेगवेगळे जे आहे नुकसान आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हे सुद्धा कसं आहे इलॉजिकल आहे. तिसरं जे आहे श्राव्यातीत ध्वनी खोलवर प्रवेश करतात व आयनीकरण करत नाही. आता आयनीकरण करत नाही म्हणून ते सेफ आहे म्हणून त्याचा वापर केला जातो. शरीरामध्ये जे आहे खोलवरती ते पोहोचतात. उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 3. चौथं दिलेलं आहे की ऊतींच्या सीमावर श्राव्यातीत ध्वनी परावर्तन होत नाही. आता जर परावर्तनच झालं नाही तर इमेज कशी क्रिएट होणार बरं. इमेज क्रिएट होण्यासाठी परावर्तन नियम जो आहे तो फॉलो करावाच लागणार आहे. ठीक आहे, तर चौथं जे आहे ते सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47 आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार जर 2 वस्तूंमध्ये अंतर निम्मे केले तर त्यांच्या दरम्यानचे गुरुत्वाकर्षण बल कसे बदलेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये जे आहे बघा जो अंतर असतो अंतर, तर त्या जेवढा अंतर आहे आणि त्या अंतराचा वर्ग, ठीक आहे, वाटल्यास इथे लिहून घ्या, अंतर आणि त्या अंतराचा वर्ग आणि त्या वर्गामध्ये आधारित असलेलं जे व्यस्त प्रमाण आहे म्हणजे इन्व्हर्स रिलेशन हे कशामध्ये असतं तर त्या फोर्समध्ये असतं बघा. जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर तो व्यस्त प्रमाणामध्ये जे आहे त्या अंतरामध्ये निर्माण केला जातो. फॉर एक्झाम्पल काय, समजा आता इमॅजिन करा आपल्याला इथे सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये की अंतर निम्मे आहे म्हणजे किती आहे अर्धे आहे. आता याचा वर्ग जो आहे तो फक्त आपल्याला इथे काढायचा आहे म्हणजे किती येणार 4. म्हणजे जो बल आहे तो कसा आहे कमी झाल्यामुळे वाढणार आहे. अंतर जे आहे कमी केले म्हणून बल जे आहे वर्गमुळाशी जे आहे तो तिथे वाढलेला आहे. ठीक आहे, तर 2चं जे आहे 4 होणार आहे. आता इमॅजिन करा इथे जर 1/4 असेल, 1/4ने जो आहे आपण अंतर जो आहे तो कमी केला तर उत्तर काय येणार आहे आपलं 4चा वर्ग.
म्हणजे बल कितीने वाढणार आहे? 16ने वाढणार आहे बघा. ठीक आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर अंतर वाढलाच नाही आणि तो 0 असेल तर त्या केसमध्ये वस्तुमान जे आहे दोन्ही ऑब्जेक्टचं जो अंतर आहे बघा दोन्ही ऑब्जेक्टमधला, तर त्याच्यामधलं जे वस्तुमान आहे तेही 0 असणार. त्यानंतर जे बल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तोही 0 असणार आणि अंतर जो आहे तोही 0 असणार. म्हणजे दे रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे. हा याच्यामधला तिसरा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर उत्तर काय असणार याचं? ऑप्शन नंबर 4 असणार आहे बघा, 4 पट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 48 नंबर. एका कणाची गती जर सरळ रेषेत एक समान त्वरणाने असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणता आलेख सरळ रेषा दर्शवणार? तर वेग आणि वेळेचा जो आहे बघा तो सरळ रेषा इथे दर्शवणार आहे. ठीक आहे. आता बघा फॉर्म्युला जे आहे ते तुम्हाला माहीतच आहे. आपण इक्वेशन ऑफ मोशनमध्ये जो आहे हा अभ्यास केलेला आहे, v = u + at. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो संदर्भ दिला जातो कशाचा आहे? वेगचा आहे आणि त्याचबरोबर वेळेचा आहे. वेग आणि वेळेचा दिलेला आहे. म्हणजे जी इथे रेष निर्माण होणार आहे, जो आलेख इथे तयार होणार आहे तो कसा होणार आहे? सरळ रेषामध्ये तयार होणार आहे. हे जर आपण डिस्टन्स आणि टाइमचा जर बघितला तर तो पॅराबॉलिक नेचरमध्ये तयार होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जो आहे तो तयार होणार बघा. राऊंड शेप जो आहे त्याला पॅराबॉलिक नेचर इथे येणार. ठीक आहे. तर बाकीचे जे आहेत ते इथे अप्लाय होत नाही. तर वेलॉसिटी अँड टाइम जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 49 नंबर. इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये दोन्ही राशी कशा आहेत? सदिश आहेत. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 2 जे आहे फोर्स अँड वेलॉसिटी म्हणजेच बल आणि वेग हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 50. ठीक आहे. आता इथे विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणता पदार्थ धातू कर्म प्रक्रियेमध्ये म्हणजेच मेटलर्जीमध्ये उच्च अभिक्रियाशीलता असल्यामुळे अपचयन घटक म्हणून वापरला जातो? आता लॉजिकली जे आहे ऑप्शनचा आपण विचार करायचा आहे. हेलियम जे आहे रिॲक्ट करणार नाही. ठीक आहे. तर एक ऑप्शन जे आहे ते इथे कॅन्सल होणार. हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोजन यामध्ये मदत करणार, कारण की हायड्रोजन काय एक रेड्युसिंग एजंट आहे. काय आहे? रेड्युसिंग एजंट आहे. ऑक्सिजन काय आहे? ऑक्सिडायझिंग एजंट आहे. बेसिकली जे आहे 10वी 11वी 12वीमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. ठीक आहे. तर ऑक्सिजन इथे कॅन्सल होणार. उत्तर काय येणार आहे? हायड्रोजन इथे येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न नंबर आहे 51. ठीक आहे. विचारलेला आहे जर 0.1 मोल युरिया 1 किलो पाण्यात विरघळलेला गेला तर त्याची मोल संहता म्हणजेच मोलार कॉन्सन्ट्रेशन किती असेल? ठीक आहे. आता फॉर्म्युला काय आपल्याला जे आहे फक्त डिव्हिजन करायचं आहे. कशाचं डिव्हिजन करायचं आहे? तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट याचं डिव्हिजन आपल्याला करायचं आहे. तर 0.1ला जर जे आहे आपण मास सोबत जे आहे जे 1 किलो आपल्याला पाण्याचं इथं मास दिलेलं आहे याच्यासोबत जर आपण भाग दिला उत्तर काय येणार आहे आपलं? 0.1 मोल पर kg येणार आहे. ठीक आहे. याचं जे युनिट आहे तेही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 0.1 मोल पर kg. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 25 डिग्री सेल्सिअस तापमान पाण्यासाठी pH व pOH = 14 जर आहे तर एखाद्या द्रावणामध्ये pH 8 असेल तर त्याचा pOH काय असणार आहे? आता बघा 25 डिग्रीला जे आहे ते विसरून जा. ठीक आहे. कारण की ऑलरेडी जे आहे इथेच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तर pH आणि pOHची ॲडिशन जर 14 आहे आणि विचारलेलं काय pOHचं जे आहे व्हॅल्यू किती असणार आहे तर 14मधून काय मायनस करायचं आहे? 8. उत्तर किती येणार आहे? 6. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 53. रासायनिक गतिकीच्या संदर्भात हिऱ्याचे ग्रॅफाइटमध्ये रूपांतर करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे? आता हिऱ्याचं एक वैशिष्ट्य असतं बघा. हिऱ्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे? रिजिड आहे, खूप मजबूत आहे. लवकर जे आहे हिरा जो आहे तो ब्रेक होत नाही. आता हे ब्रेक करण्यासाठी जे ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेला आहे पहिल्या याच्यामध्ये स्थिर जालिका संरचनेमुळे उच्च सक्रियण ऊर्जा याची गरज असते. ऊर्जा कशी पाहिजे? उच्च सक्रिय पाहिजे, म्हणजे हाय ॲक्टिवेशन एनर्जीची आपल्याला गरज आहे. ठीक आहे. सेकंड ऑप्शन जर बघितलं तर उत्प्रेरकाच्या उपस्थितीमुळे कमी सक्रिय ऊर्जा लागते. आता कमी तर लागणार नाही कारण की हिरा कसा आहे? मजबूत आहे. ठीक आहे. त्यानंतर कक्ष तापमानावर प्रक्रिया सहज होणे. तर रूम टेम्परेचरमध्ये जे टेम्परेचर आहे ते खूप कमी असतं आणि एवढ्या कमी टेम्परेचरवरती डायमंड जो आहे तो ब्रेक होईल का? तर ब्रेक होणार नाही. ठीक आहे. चौथा जे ऑप्शन आहे कोणत्याही बाह्य ऊर्जेशिवाय स्वयंपूर्ण प्रक्रिया होणे. तर हे पॉसिबल नाही. ठीक आहे. एक्सटर्नल जे आहे इथे फॅक्टर जो आहे तो आपल्याला इथे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न नंबर आहे 54. 54 मध्ये विचारलेलं आहे कोकेन हे दुरुपयोग केले जाणारे उत्तेजक कोणत्या वनस्पतीतून मिळते? ठीक आहे. रिपीटेड क्वेश्चन आहे बघा, रिपीट केलेला आहे. तर एरिथ्रोझायलम कोका हे वनस्पतीचं काय सायंटिफिक नाव आहे. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे? 54चं 1 असणार. ठीक आहे. आता ओपीएम असेल, कोकेन असेल, हिरोईन आहे याच्यावरती
वारंवार जे आहे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड चालू झालेला आहे. ठीक आहे, तर या गोष्टी ज्या आहेत आपल्याला व्यवस्थित रिवाईज करायच्या आहेत. त्यानंतर पुढे आहे पाणी शोषून घेतल्याच्या नंतर सर्वाधिक फुगणारी चिकणमाती कोणती आहे? तर मॉन्ट मोरिलो नाईट. याचं जर आपण स्ट्रक्चर लेअर बघितली तर किती येणार आहे? 2:1 आहे. याच्यामुळे याची जी क्षमता आहे फुगण्याची म्हणजे स्वेलिंगची तर ही सर्वाधिक आहे बघा. कावलायनाइटची जर आपण बघितली तर किती येणार? 1:1 येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर हॅलोसाईटची जी आहे ती सुद्धा किती आहे? तर 1:1 आहे बघा. ठीक आहे, आणि जर आपण इलाइटचा वापर केला, इलाइटचा जर आपण विचार केला तर याचं स्ट्रक्चर लेअर पण 2:1 आहे, सिमिलर टू मॉन्टोमोरेल नाईट. परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? याच्यामध्ये फॉस्फरस अधिक प्रमाणामध्ये मिळते आणि फॉस्फरस अधिक प्रमाणामध्ये मिळाल्यामुळे याची जी स्वेलिंग कॅपॅसिटी आहे, फुगण्याची जी क्षमता आहे तर ती ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते बघा. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025साठीची दुसरी टेस्ट जी आहे त्याचे करंटचे, पॉलिटीचे आणि इकॉनॉमीचे प्रश्न आपण बघणार आहोत. सो आधीची जी टेस्ट तुम्ही सोडवली असेल बघा, ज्यांनी सोडवलेली नाही आहे त्यांनी सोडवा, किंवा आता 29 तारखेची मेन्स पण काही लोकांची होती, त्या अनुषंगाने जे आहे टीम स्पॉटलाईटशी जे आहे बोलून तुम्ही आधीच्या टेस्ट पण जे आहे त्या सोडवू शकता. सो बेसिकली पहिले करंटपासून सुरुवात करूयात. आपल्या पंतप्रधानांना जे आहे ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सन्मान जो आहे तो मिळालेला आहे. हा कुठल्या देशाचा सन्मान आहे? तर आन्सर इज कुवेत. आता पंतप्रधानांना बरेचसे जे आहेत वेगवेगळे आणि महत्त्वाचे सन्मान जे आहेत ते वेगवेगळ्या देशांचे सर्वोच्च सन्मान मिळालेले आहेत. सो तिथं प्रश्न बनतो रुटीन याच्यामध्ये की हा सन्मान कुठला आहे, कुठल्या देशाने दिला, कारण ते खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याकरता. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा, फॉरेस्ट जो काही आपला रिपोर्ट येतो त्याच्या संबंधी आहे. फॉरेस्ट रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये हा फॉरेस्ट रिपोर्ट दर 2 वर्षांनी येतो, दरवर्षी येत नाही. इथंच जो आहे घोळ आहे बघा. सो 1987 पासून तो येतो फॉरेस्ट सर्वे जो आहे, पण याच्यामध्ये दरवर्षी नाही तर दर 2 वर्षांनी जे आहे फॉरेस्ट सर्वे जो आहे तो डील होत असतो. सो हा एक महत्त्वाचा कन्सर्न आहे. देन 2023चा अहवाल आलेला आहे, हा 18th रिपोर्ट आहे. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे याच्यामध्ये ओव्हरऑल जे आहे ट्री कवर जे आहे ना, त्याच्यानंतर फॉरेस्ट कवर जे आहेत, त्याच्यानंतर खारफुटी असेल, मॅनग्रोव्ज, अशा सगळ्या गोष्टींची माहिती तिच्यामध्ये दिलेली असते. सो हा 2023मध्ये आला होता. सो याच्यामध्ये जे आहे आपलं जे उत्तर आहे बघा ते बी आणि सी आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न जो आहे की राष्ट्रीय शेतकरी दिवस कधी साजरा होतो? तो 23 डिसेंबरपासून हा साजरा होतो आहे. 2024 जे आहे तर हे वर्ष जे आहे त्याच्यासाठीची जी थीम आहे समृद्ध देशासाठी शेतकरी सशक्तीकरण जे आहे. सो ही थीम याच्यासाठी आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. दिनविशेषमध्ये जे आहे जे खूप खूप महत्त्वाचे असे दिनविशेष आहेत ते आपण बघणं अपेक्षित असतं बघा. त्याच्यानंतर जे आहे पुढचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे बघा आपला तो जो आहे तर तो कुठलं विमानतळ जे आहे तर ते पहिलं कचरा विरहित विमानतळ जे आहे ठरलेलं आहे, म्हणजे फर्स्ट झिरो वेस्ट एअरपोर्ट इन इंडिया. सो ऑबियसली जे आहे आपण जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लॉजिकली जरी बघायचं झालं तर असं कुठलं शहर आहे की जे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये टॉपला आहे? तर इंदोर इज द आन्सर. इंदोरमधलं जे आहे एअरपोर्ट जे आहे तर ते झिरो वेस्ट जे आहे एअरपोर्ट म्हणून समोर आलेलं आहे. सो आन्सर जे आहे याचं इंदोर आहे बघा. ओके, म्हणजे आता बऱ्याचदा कधी कधी जे आहे फॅक्ट्स माहीत नसतात तर थोडंसं लॉजिकली पण आपण डील करून अटेम्प्ट करू शकतो त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे आहे वॉल स्ट्रीट जर्नलनी 2025साठी गो टू ग्लोबल म्हणून डेस्टिनेशन जे आहे कुठलं राज्य निवडलेलं आहे? तर भारतातलं मध्य प्रदेश हे राज्य त्यांनी निवडलेलं आहे बघा. गो टू ग्लोबल डेस्टिनेशन. सो मध्य प्रदेश इज द आन्सर, जेणेकरून तिथं मग आता टुरिझम वाढू शकतं ह्या एका गोष्टीमुळे जे आहे. सो हा एक महत्त्वाचा सिनॅरिओ याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर जे आहे स्वित्झर्लंडनी भारताचा मोस्ट फेवर्ड दर्जा काढून घेतला, बरोबर आहे बघा. आता स्वित्झर्लंडनी मोस्ट फेवर्ड नेशन जे आहे तर हे कशात येतं? WTO जे आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. जे काही आपण व्यापार करतो आहे त्या व्यापारामध्ये जे आहे की आपले जे मेंबर कंट्रीज असतात सो त्यांना एक सारखेच जे आहे नियम तुम्ही लावणं अपेक्षित असतं मोस्ट फेवर्डनुसार. सो हा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा जो आहे तो स्वित्झर्लंडने आपला काढून घेतलेला आहे 1 जानेवारी 2025 पासून. इथं 24 आहे बघा. सो आन्सर इज ओनली 1. ओके, आता याच्यामध्ये पाकिस्तानला आपण मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिलेला होता, पण पाकिस्तानने तो भारताला दिलेला नव्हता. सो पाकिस्तानचा पण मधल्या काळामध्ये जो टेरर अटॅक झाला होता म्हणजे लास्ट टू लास्ट इयर, तर तिच्यामध्ये आपण तो काढून टाकलेला आहे. सो पाकिस्तानला आपण दिलेला होता तो
काढलेला आहे, तोही एक रेफरन्स लक्षात ठेवा. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, GST संबंधीचा प्रश्न आहे. तर GST संबंधीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला बिनचूक नसलेले म्हणजेच काय इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. तर 70 to 75% गुड्स अँड GST जो आहे तो कुठून येतो आपल्याला 18% ऑफ GSTच्या याच्यातून येतो. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे की 5 to 6% ऑफ GST इज जनरेटेड फ्रॉम 10% टॅक्स ब्रॅकेट. दिस ऑल्सो इम्पॉर्टंट. ह्या दोघी गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर आहे. तुम्हाला विचारलेलं आहे इनकरेक्ट, त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे तर ते नायदर ए नायदर बी आहे. करंटमध्ये GST काउन्सिल होते. GST काउन्सिल संबंधी आणि GSTचे जे डिटेल्स येत असतात, त्याचे फॅक्ट्स येत असतात, ते तुम्ही बघणं अपेक्षित असतं. GSTवर प्रश्न विचारलं जाणं हे नेहमीच अपेक्षित प्रश्नांमधला तो एक कॉलम असणार आहे. बेसिक्स ऑफ GST. तुमच्याकरता एक प्रश्न आहे बघा, GST परिषदेचा अध्यक्ष कोण असतं, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. देन फेंगल चक्रीवादळ जे आहे तर त्याला फेंगल हे नाव कुणी दिलेलं आहे, असा हा एक प्रश्न तुमच्या समोर आहे. आता जे काही चक्रीवादळं असतात, ट्रॉपिकल सायक्लोन्सला नावं दिली जातात. ट्रॉपिकल सायक्लोनच्या बाबतीमध्ये जे आहे की टेम्परेट सायक्लोनला नावं दिली जात नाही, पण ट्रॉपिकल सायक्लोनच्या नेमिंग सिस्टीमवर बऱ्याचदा प्रश्नही विचारून झालेले आहेत, MCQ असू दे डिस्क्रिप्टिव्ह. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याच्या संबंधीचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे की ट्रॉपिकल सायक्लोन जे आहे तर त्याला नेमिंग कसं केलं जातं. सो इथं जे आहे आपलं उत्तर आहे बघा सौदी अरेबिया. फेंगलला जे नाव दिलेलं आहे ते सौदी अरेबियाने दिलेलं. तर असेच जर आपण बघितले तर मधल्या काळामध्ये दाना नावाचं चक्रीवादळ होतं बघा, याला कतारनी नाव दिलेलं होतं दाना जे आहे ते. दुसरं जे आहे रेमल जे आहे बघा, तर रेमल जे आहे त्याला ओमाननी नाव दिलेलं होतं. सो सौदी अरेबिया, ओमान, कतार यांची नावं जी आहेत ती लक्षात ठेवा. रेमल चक्रीवादळ ओमाननी नाव दिलेलं आहे, दाना, कतार हे रिसेंट काळामधले आहेत. जोड्या लावा म्हणून पण प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो तुम्हाला. देन केंद्र सरकारने रस्ते बांधणीसाठी पेट्रोलियम आधारित बिटुमेनमध्ये किती टक्क्यांपर्यंत जे आहे लिग्निन मिसळण्याची परवानगी दिलेली आहे. आन्सर इज 35. ओके. आता हे थोडंसं जे आहे की नैसर्गिक पद्धतीने गोष्टी डील करायच्या, सो त्या अनुषंगाने हे सगळे निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आणि मग बिटुमनमध्ये लिग्निन जे आहे 35% जे आहे मिसळणं याच्यामध्ये अपेक्षित आहे बघा. ओके. त्याच्यानंतर 65 नंबरचा प्रश्न बघा, घोस्ट पार्टिकल जे आहे. आता घोस्ट पार्टिकल न्यूट्रिनोजला म्हटलं जातं. हे न्यूट्रिनोज जे आहे तर यांना शोधण्यासाठी कुठल्या समुद्राखाली 2 दुर्बिणी तैनात करण्यात येत आहेत. तो समुद्र आहे भूमध्य समुद्र, मेडिटेरियन सी. मेडिटेरियन सी इस्रायलमुळे पण न्यूजमध्ये आहे. मेडिटेरियन सीचे नंबर ऑफ रेफरन्सेस आपण घेऊ शकतो गेल्या 1.5-2 वर्षामध्ये न्यूजमध्ये असल्याचे. मेडिटेरियन सीला बॉर्डर करणारे देश पण करून ठेवा, तिथेही प्रश्न येऊ शकतो. मेडिटेरियन सीमध्ये सायप्रस आहे. टर्कीला शांत करण्यासाठी आपण सायप्रसचं शस्त्र सध्या हातात घेतलेलं आहे. तिथं मधल्या काळामध्ये जे आहे भेटी पण झालेल्या आहेत. सो सायप्रस ते पण भूमध्य समुद्र, त्याच्यामुळे भूमध्य समुद्र हा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे आणि तो करून ठेवणं गरजेचं आहे बघा. त्याबरोबर जे आहे भारतातली पहिली मधुमेह जैविक बँक डायबिटीज बायो बँक कुठल्या शहरामध्ये उभी राहिलेली आहे. सो ही चेन्नईमध्ये उभी राहिलेली आहे. ICMR. ओके. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. आणि त्याचबरोबर जे आहे मद्रास डायबिटिक रिसर्च फाउंडेशन यांनी दोघांनी मिळून जे आहे तर याचा पाया घातलेला आहे बघा. सो हे जे आहे पहिली मधुमेह जैविक बँक आहे. सो हा रेफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. देन 67 नंबर जो आहे 67मध्ये जे आहे बघा की भारताचा गुकेश दोमाराजू जे आहे त्यांनी 2024मधल्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये जापानच्या नाही चीनच्या डीन रिलेंगला जे आहे पराभूत केलेलं होतं. सो 67 जो आहे त्याच्यामध्ये जापानच्या जागी जे आहे आपल्याला तिथं चीन हा रेफरन्स असणं अपेक्षित आहे बघा. त्याच्याबरोबरच जे आहे विश्वनाथन आनंद जे शेवटचं जे आहे अजिंक्यपद जिंकला होता ते 2012मध्ये होतं. त्याचबरोबर भारताची कोनेरू हम्पी जी आहे तर तिने इंडोनेशियाच्या इरिन सुकंदरला नमवत जे आहे प्रथमच जागतिक रॅपिड स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवलं. तर प्रथम नाही, द्वितीय आहे, दुसरं आहे. याच्या आधी 2019मध्ये तिने जगज्जेतेपद याच्यात जिंकलं होतं. सो याच्यामध्ये 2 स्टेटमेंट जे आहे ते चुकीचे आहे. तुम्हाला विचारलेलं योग्य विधान. सो फक्त ब विश्वनाथन आनंदवालं स्टेटमेंट याच्यातलं योग्य आहे बघा. देन नेक्स्ट वन. आता इथं जे आहे भारताचे जे माजी पंतप्रधान आहे श्री मनमोहन सिंग जे आहे बघा यांच्याबाबत आपल्याला विधान निवडायचं आहे, योग्य विधान.
सो 57 ते 65 ते पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचं अध्यापन केलं, हे बरोबर आहे. 91 मध्ये नरसिंहराव सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते, हेही बरोबर आहे. त्यांच्या निधनानंतर 5 दिवसांचा दुखवटा जाहीर करणारा, 5 नाही 7 दिवसांचा दुखवटा होता, तिच्यामुळे जे आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. केम्ब्रिज विद्यापीठांच्या आठवणींचा भाग म्हणून ते केवळ जे आहे निळी पगडी परिधान करत असेल, सो हा पण स्टेटमेंट जे आहे तर तो योग्य आहे बघा. सो हा 68 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, याचा आन्सर जे आहे ABD असा याचा आन्सर आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 69 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, 69 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, तर त्याचा जर आपण विचार केला 69चा, पुढचा प्रश्न बघूयात. ओके, झाकीर हुसेन यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. झाकीर हुसेन जे आहेत बघा, तर व्हाईट हाऊसमध्ये कला स्वागत करणारे पहिले संगीतकार होते, बरोबर आहे. त्यांच्या मृत्यूला इडिओपॅथिक पल्मरी फायब्रोसिस हा विकार कारणीभूत ठरला. एकदा आहे ना बप्पी लहरी यांचा प्रश्न विचारला होता MPSCने. बप्पी लहरींच्या प्रश्नामध्ये त्यांची डेथ कशामुळे झाली हा तिच्यात कन्सर्न होता. त्याच्यानंतर त्यांना 7 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे, नाही 7 नाही 4 वेळा, 7 वेळा त्यांना काय मिळालं होतं, नामांकन मिळालेलं होतं बघा. सो इथं जे आहे A and B हाच फक्त जे आहे तुमचं आन्सर आहे बघा. सो हा एक रेफरन्स जो आहे तर तो लक्षात असू देत. त्याच्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न जो आहे तर तो सेंद्रिय अन्नपदार्थांच्या याच्याबद्दलचा आहे. सेंद्रिय अन्नपदार्थ जे आहे त्यांचा जर विचार केला आपण, तर सेंद्रिय अन्नपदार्थांमध्ये आघाडीवर असणारे जे आहे राज्य ओळखायचे आहेत. कर्नाटक 1 नंबरला आहे, 2 नंबरला गुजरात, 3 नंबरला महाराष्ट्र, 4 नंबरला तमिळनाडू आहे आणि 5 नंबरचं जे राज्य आहे ते वेस्ट बेंगॉल आहे बघा. सो हा एक रेफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 71 नंबरचा. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते पॉलिटीचे प्रश्न आहेत बघा. पॉलिटी जो आहे हा सब्जेक्ट आपल्यासाठी खूप हेल्पफुल असतो प्रिलिम्स क्रॅक करायला. पॉलिटीमध्ये जे आहे की जे इनपुट्स पॉलिटीमध्ये आपण टाकणार आहोत त्याचं आउटपुट खूप चांगलं येतं. पॉलिटीचे रिव्हिजन्स खूप चांगले तुमचे होणं गरजेचं आहे. रिसेंट जे पुस्तक आहे बघा 7th एडिशन लक्ष्मीकांत, ते जरा नजरेखालून चांगलं घाला. आता इथं जे आहे 71वा प्रश्न आहे, भारतीय घटनेची प्रस्ताविका जी आहे तर ती न्यायप्रविष्ट नाही आहे, बरोबर आहे. ओके, जस्टिसेबल नाही आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे प्रिएम्बल जे आहे इनॅक्ट केलं गेलेलं आहे एंटायर कॉन्स्टिट्यूशन नंतर जे आहे हेही बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी युनियन केसमध्ये प्रस्ताविका घटनेचा भाग नाही आहे, हिच्यामध्ये प्रिएम्बल इज नॉट पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे सांगितलं होतं, हे पण बरोबर आहे. आता बेरुबारी युनियन केस जी आहे ती 1960ची आहे बघा. आता हिच्यामध्ये केशवानंदा भारती केस जी आहे, तर केशवानंदा भारती केसमध्ये जे आहे तुम्हाला 1973चा जो रेफरन्स मिळतो, हिच्यामध्ये यांनी सांगितलं होतं की प्रिएम्बल हे कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. ओके, सो हिच्यामध्ये सांगितलं बेरुबारी युनियनमध्ये की भाग नाही, इथं सांगितलं भाग आहे. ओके, त्याच्यानंतर LICची एक केस आहे बघा 1995ची. LIC 1995च्या केसमध्ये सुद्धा जे आहे यांनी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनचा हे अविभाज्य घटक आहे. सो या 3 केस बघा, बेरुबारी युनियन केस, केशवानंदा केस, LIC केस. 2024चा जर तुम्ही पेपर बघितला तर याच्यामध्ये 2 खटल्यांवर प्रश्न विचारलेले आहेत. सो येत्या काळामध्ये तुम्हाला जे आहे खटले चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर खटले समजून सांगणारी सिरीजच आहे, ती तुम्ही बघू शकता. किंवा लक्ष्मीकांतमध्ये पण तुम्हाला जे आहे इन शॉर्ट त्यांनी शेवटी जे आहे केसेसचं चॅप्टर जोडलेलं आहे ते पण तुम्हाला बघता येईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे ॲडजॉर्नमेंट नंतर जे आहे तर आपला जे सिटिंग असतं बघा तर त्याचं एंड होतं, म्हणजे सिटिंग जी आहे तर ती एंड होते आफ्टर ॲडजॉर्नमेंट जे आहे, तर हे बरोबर आहे. पण ॲडजॉर्नमेंटच्या वेळेस जे आहे किंवा ॲडजॉर्नमेंटमुळं जे आहे जे बिल्स असतात बघा तर ते बिल एंड होत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सिटिंग फक्त जे आहे ते एंड होणार, फक्त आन्सर जे आहे ऑनली ए जे आहे. ओके, सो पार्लमेंट हा जो चॅप्टर आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. हिच्यामध्ये पण आर्टिकल जे आहे 107 हे नीट करून ठेवा. एखादं विधेयक किंवा एखादं बिल जे आहे तर ते कसं सादर केलं जातं, त्याच्या मंजुरीची प्रक्रिया वगैरे काय असते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर, आणि जे प्रलंबित विधेयकं असतात त्यांच्यावर विशेष याचा फरक पडत नाही. सो ॲडजॉर्नमेंट प्रोग्रेशन जे आहे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा 73rd जे आहे. आता 73 जे आहे तर हिच्यामध्ये चुकीचं विधान विचारलेलं आहे. सो हे पण आपल्याला नीट बघायचं आहे की आयदर त्यांनी योग्य विचारलं आहे की चुकीचं विचारलेलं आहे, त्याच्यानुसार गोष्टी आपण करू. सो आता हिच्यामध्ये जे विचारलेलं आहे ते म्हणजे समवर्ती सूची जी आहे दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतलेली आहे. तर इथं जे आहे ऑस्ट्रेलिया जे आहे तर हे याचं आन्सर आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतलं. बरं, ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची घेतली, त्याच्याबरोबर अजून काय काय घेतलेलं आहे, एक
संयुक्त बैठक जी आहे तर ती तिथून आहे. त्याच्यानंतर व्यापार वाणिज्य जे आहे ते तिथून आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे की ब्रिटनची जी घटना आहे, ओके, तर ब्रिटनच्या धर्तीवर जे आहे आपण काय काय गोष्टी केल्या, तर राजकीय भाग हा जो आहे तो ब्रिटनच्या घटनेवर आहे का, तर यस, ब्रिटनच्या घटनेवर तो आहे. आता याच्यामध्ये ब्रिटनकडून आपण काय काय घेतलं, संसदीय शासन पद्धती, कॅबिनेट जी आहे, त्याच्यानंतर लॉ मेकिंग प्रोसेस जी आहे ती तिथून घेतलेली आहे, द्विगृही जे आहे संसद ती घेतलेली आहे, फर्स्ट पास द पोस्ट आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे बघा. सो एकल नागरिकत्व जे आहे, ओके, अशा गोष्टी, संसदीय विशेषाधिकार. सो इथं उत्तर जे आहे तर ते फक्त ब. आता तुम्हाला चुकीचं विचारलेलं आहे, तर चुकीचं काय आहे, पहिलं चुकीचं आहे बघा, उत्तर जे आहे तर ते ए आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, पुढचा जो प्रश्न आहे आपला तर तो आहे याच्या संबंधीचा, भारताच्या नागरिकत्वासंबंधीचा. जर आता याच्यात तुम्हाला कलम, लास्ट इयरचा पेपर बघा, तिच्यामध्ये 2 ते 3 कलम तुम्हाला विचारलेली आहे, तर एक्झॅक्ट महत्त्वाची कलम तुम्हाला माहीत पाहिजे. मग आता इथं नागरिकत्वाचा जर आपण विचार केला तर इथं जे आहे, जर एखाद्या व्यक्तीने परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेने घेतलं, व्हॉलंटरी त्यांनी घेतलेलं आहे, तर मग त्या केसमध्ये जे आहे ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही. असं कुठलं कलम सांगतं, तर ते कलम आहे भारतीय राज्यघटनेतलं कलम 9 याच्यानुसार. आता हा जो कायदा इथं दिलेला आहे, नागरिकत्व कायदा 1955, नागरिकत्व कायदा 1955 नुसार तुम्हाला नागरिकत्व जे मिळतं तर ते 5 गोष्टींनी मिळतं. त्या 5 गोष्टी कुठल्या आहेत त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, बाय बर्थ असेल, बाय डिसेंट असेल, 2 तर मी सांगितल्या, 3 तुम्ही सांगा, आणि 3 गोष्टींनी तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जातं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या डिफाईन कुठं होतात, नागरिकत्व कायद्यामध्ये डिफाईन होता. आणि जर एखाद्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं आहे तर त्या केसमध्ये जे आहे कलम 9 तिच्यामध्ये महत्त्वाचा आहे बघा. ओके, सो 75 जे आहे तर तो एक प्रश्न अजून प्रोहिबिशन संबंधीचा आहे बघा. प्रोहिबिशन जे आहे तर त्या संबंधीचा हा प्रश्न आहे. आपल्याला आर्टिकल 32 जे आहे कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, तिच्यामध्ये जे रीट्स आहेत बघा, त्या रीट्समधलं हे एक रीट आहे. प्रोहिबिशनचा अर्थ होतो टू फॉरबिड, बरोबर आहे. आणि हे जे रीट आहे बघा तर ते ज्युडिशियल क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट जे आहे तर ते येऊ शकतं. सो हा पण मुद्दा याच्यातला बरोबर आहे. सो त्यामुळे जे आहे दोन्ही गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहेत. आता रीट्स जे आहेत बघा, मग तिच्यामध्ये हेबिस कॉर्पस, मॅन्डामस, तर हे तुम्हाला माहीत पाहिजेत. रुटीन याच्यावर प्रश्न जे आहेत आयोग विचारत असतं. घटनेतलं कलम 51 जे आहे बघा, 51 कशाशी संबंधित आहे, तर न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवणं हे काय आहे, आर्टिकल 50 आहे बघा. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय तंटे या दोघी गोष्टी ज्या आहेत त्या 51 मध्ये येतात. आन्सर जे आहे बी अँड सी आहे बघा, याचं जे आहे तर ते आर्टिकल 50. हे काय आहे, तर हे आहे DPSP, राज्याची मार्गदर्शक तत्व जी आहेत तर ही याच्यामध्ये महत्त्वाची ठरतात बघा. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो 77 जे आहे बघा, आर्टिकल 77 जे आहे तर हिच्यामध्ये आता भारतीय प्रश्न क्रमांक 77, कोणत्या कलमामध्ये एका राज्याच्या कृती आणि अभिलेखांसाठी संपूर्ण विश्वासार्हता आणि प्रामाण्याची तरतूद आहे, म्हणजेच प्रोव्हिजन ऑफ फुल फेथ अँड क्रेडिट फॉर द ॲक्ट्स अँड रेकॉर्ड ऑफ स्टेट. सो याचं उत्तर जे आहे ते आहे आर्टिकल 261. सो तुमचं एक काम आहे की जी महत्त्वाची कलमं आहेत आपल्या संविधानातली ती सगळी महत्त्वाची कलमं आपण वारंवार जे आहे रिवाईज केली पाहिजेत. तिच्यावर प्रश्न रुटीन आपल्याला विचारले जात आहेत म्हटल्यानंतर गोष्टी प्रॉपरली झाल्या पाहिजेत. आता बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला शिवसेना खटला म्हणून एक व्हिडिओ मिळेल. त्या शिवसेना खटल्यामध्ये मी हे सगळं समजून सांगितलं होतं कधी काळी की एखाद्या राजकीय पक्षाचा जो सिम्बॉल असतो तो सिम्बॉल देणं, त्याच्या संबंधीचा निर्णय घेणं हे काम कुणाकडे असतं, याच्या संबंधीची तक्रार वगैरे, तर याच्यासाठी न्यायालय म्हणून कोण काम करतं, भारतीय निवडणूक आयोग काम करतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की हे आमच्या अखत्यारीत येत नाही, हा निवडणूक आयोगाचा कन्सर्न आहे. सो इथं आन्सर जे आहे निवडणूक आयोग आणि आर्टिकल 324 to 329 आणि याचा जो पार्ट आहे बघा तर पार्ट आहे 15. सो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे 79 जे आहे बघा, 79 मध्ये जे आहे आपण जर बघितलं की कार्यालयीन भाषेसंबंधीच्या तरतुदी भाग 17 मध्ये आहे, ऑफिशियल लँग्वेज संबंधी, हे बरोबर आहे बघा. इथं दिलेलं आहे की आर्टिकल 343 ते 350 नाही, हे 351 आहे, इथं 351. आणि तुम्ही मला सांगा 351 कलम कशाचं आहे. आता मुळात कसं असतं की एखादं स्टेटमेंट जे आहे ते अर्ध बरोबर अर्ध चूक असू शकतं. सो हे जे स्टेटमेंट आहे अर्ध बरोबर आहे अर्ध चूक आहे. भारतीय संघराज्याची कार्यालयीन भाषा देवनागरी लिपीमध्ये हिंदी आहे बघा.
हिंदी असेल तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. तुम्हाला योग्य विधान विचारलेलं आहे तर आन्सर पी. मग आता एवढ्या छोट्या छोट्या ज्या आहेत गोष्टी किंवा एवढा मायनर तिच्यामध्ये करेल का आयोग, तर हे दिसून आलेल्या गोष्टी आहेत. तिच्यामुळे जे आहे ना आपण जितकं ॲक्युरेसीने गोष्टी वर्क करू, प्रत्येक प्रश्न प्रत्येक गोष्ट जी आहे ती नीट वाचा, सो दॅट तुम्हाला तिच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही बघा. देन आता याच्यामध्ये जे आहे चुकीचा पर्याय निवडणं जे आहे बघा. ओके, आता घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं बंधनकारक आहे का, तर यस. 24th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जी आहे त्याच्यानुसार राष्ट्रपतीला जे आहे घटनादुरुस्ती आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी जे आहे होकार देणं जे आहे तर ते गरजेचं आहे बघा. ओके, दुसरा याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे काय की घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपती संसदेकडे पाठवू शकतात का, तर नाही पाठवू शकत. सही करणं मस्ट आहे बघा. सो हा दुसरा जो आहे चुकीचा पर्याय हे आपल्यासाठी आपलं उत्तर. घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची आवश्यकता असते का, नसते ती. बरोबर आहे. एखादा मंत्री किंवा खाजगी सदस्य घटनादुरुस्ती विधेयक सादर करू शकतो का, करू शकतो. सो बेसिकली 80 जे आहे याचं उत्तर जे आहे तर ते. आणि घटनादुरुस्तीसाठीचं कलम कुठलं आहे, आर्टिकल 268 268 जे आहे बघा. हिच्यामध्ये जे आहे 24वी घटनादुरुस्ती 1971 झाली होती ही. सो हा एक रेफरन्स लक्षात ठेवा. जॉईंट सिटिंग वगैरे अशी कुठलीही गोष्ट हिच्यामध्ये रचते. जॉईंट सिटिंग फक्त जी आहे ती ऑर्डिनरी बिलसाठी असते, ते लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर जे आहे 81 7व्या अनुसूचीमध्ये विषयांच्या 3 सूची नमूद केलेल्या आहेत. ओके, तर तिच्यामध्ये जे आहे राज्यसूची, केंद्र सूची, समवर्ती सूची. आत्ता समवर्ती सूचीचा प्रश्न आपण बघितला. सांगा बरं कुठून घेतलेली समवर्ती सूची कमेंट बॉक्समध्ये. महामंडळ कर हा विषय राज्य सूची नाही बघा, हा केंद्र सूचीमध्ये आहे. ओके, कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे याचा मेजर वाटा असतो बघा. सो इथं योग्य विधान जे आहे तर ते फक्त 1 आहे बघा. त्यानंतर जे आहे 82 नंबरचा प्रश्न बघा, जोड्या लावा. सो आता याच्यामध्ये तुम्हाला जे आहे सगळे वेटो पॉवर दिलेले आहेत है ना. क्वालिटेटिव्ह वेटो, पॉकेट वेटो, सस्पेन्सिव्ह वेटो, प्युअर वेटो. प्युअर वेटो काय आहे की डायरेक्टली तुम्ही जे आहे विथ होल्ड करता, तुम्ही देणारच नाही परमिशन. क्वालिटेटिव्ह वेटो जे आहे बिल जे आहे तर ते तुम्ही रिकन्सिडरेशनसाठी पाठवलं जातं बघा लार्जर मेजॉरिटीला. पॉकेट वेटो जे असतं की तुम्ही जे आहे कुठलंही डिसिजन त्याच्यावर घेत नाही. आता याच्यात कसं आहे प्युअर वेटोमध्ये तुम्ही काय करणार की सांगणार की नाही बाबा डील नाही करायचं. इथं काय आहे की तुम्ही कुठलं डिसिजन घेत नाही. आणि सस्पेन्सिव्ह वेटो जो असतो टू गिव्ह ॲसेंट टू बिल इफ इट इज पास बाय सिम्पल मेजॉरिटी. सस्पेन्सिव्ह वेटो जो असतो तर याच्यामध्ये तुम्ही बिल जे आहे त्याला मंजुरी देणं. सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये विषय येतो बघा. ओके, खालीलपैकी चुकीची विधानं निवडा. सो इथं जे आहे तुम्हाला 3 नंबरचा आन्सर आहे वरती. ओके, राज्य निवडणूक आयोगाची तरतूद जी आहे 243ZB नाही, ए पाहिजे इथं. सो इथं पण जे आहे कलमाचा कन्सर्न आहे बघा. कलम जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर मग तो एक सिनॅरिओ याच्यामध्ये मॅटर करतो. ओके, 243ZA जे आहे हे कशाने झालेलं आहे 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. 243K जे आहे तर 243K 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जे आहे बघा. सो इथं जे आहे हे स्टेटमेंट चुकलं. राज्य निवडणूक आयोग जो आहे महाराष्ट्राचा 1994 एप्रिल जे आहे. सो इथं स्टेटमेंट जे आहे ते फक्त ब बरोबर आहे, अ चुकीचं आहे. पण तुम्हाला विचारलं काय आहे, चुकीचं विचारलेलं आहे. तर आन्सर 4 जे आहे बघा. डन. नेक्स्ट पण त्याच्यानंतर बघा 84 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, 84 नंबरच्या प्रश्नाचा विचार केला. महानगरपालिकेसंबंधीचा हा प्रश्न आहे बघा. 84 महानगरपालिका जी आहे तर ती जी महानगरपालिका आहे तर त्याच्या बाबतीतला जो कन्सर्न याच्यामध्ये येतो की त्याच्या संबंधीची घोषणा कोण करतं, राज्य सरकार. आणि छावणी मंडळ जे आहे त्याची घोषणा कोण करतं. आता इथं छावणी मंडळाची घोषणा जी आहे तर ते केंद्र सरकार और सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते करत असतं. याची जे आहे महानगरपालिका राज्य सरकार. सो इथं उत्तर जे आहे फक्त 84. ओके, आता कॅन्टोन्मेंट ॲक्ट होता, याच्या आधीचा जो कॅक्ट होता बघा कॅन्टोन्मेंट ॲक्ट तो 1924चा होता, आता 2006चा आहे. त्याच्यानुसार या गोष्टी होतात. देन 85 नंबर जे आहे महाराष्ट्र राज्य मतदार दिन कुठल्या दिवशी साजरा होतो. सो 5 जुलै हे याचा उत्तर आहे. महाराष्ट्र राज्य मतदार दिन जो आहे 2017 हा साजरा होतो बघा. सो हा पण एक याच्यातला महत्त्वाचा कन्सर्न आहे आता. ओके, सो इथं पॉलिटी आपलं संपतं. याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत आपले तर ते अर्थव्यवस्थेसंबंधीचे आहे, इकॉनॉमी. आता इथं जे आहे बघा 86 नंबरचा प्रश्न बघा. तुम्हाला विचारलेला आहे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये नॉन इकॉनॉमिक फॅक्टर्स कुठले कुठले आहेत. ओके,
सो नॉन इकॉनॉमिक फॅक्टर जे असतात तिच्यामध्ये ह्युमन रिसोर्स एक येतं, एज्युकेशन एक येतं बघा, इफेक्टिव्ह लॉ अँड इन्फोर्समेंट हे येतात बघा. बाकी जे आहे कॅपिटल फॉर्मेशन असेल, स्ट्रक्चरल चेंज असेल, हे इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत. इकॉनॉमिक फॅक्टर्समध्ये जे आहे की तुमचं अजून काय काय येतं, सरप्लस ॲग्रिकल्चरचं जे उत्पन्न आहे ते तिच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेस तिच्यामध्ये येतात. ओके, त्याच्यानंतर जे आहे जे काही फिनॅन्शियल सिस्टीम आहे तुमची इफेक्टिव्ह ते एक तुमच्यासाठी येतं. जसं आज सकाळच्या लेक्चरमध्ये करंटच्या आपण बघितलेलं आहे की सागरमालासाठी जे आहे फिनॅन्शियल कॉर्पोरेशनची स्थापना झाली. म्हणजे सागरमालामध्ये ज्या काही गोष्टी येतील, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर येतील त्यांना जे आहे आपण खूप चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकलो पाहिजे फिनॅन्शियली, असा तो मुद्दा असतो बघा. सो याचं जे उत्तर आहे ए, बी आणि ई आहे. ओके, सो तुम्हाला इकॉनॉमिक फॅक्टर्स आणि नॉन इकॉनॉमिक फॅक्टर्स माहीत पाहिजेत. ओके, त्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, तर तो भारतामध्ये जे आहे सध्या दारिद्र्य रेषा मोजमापासाठी मिश्र रिकॉल पिरियड ही पद्धती वापरली जाते. तर हे बरोबर आहे. आणि युनिफॉर्म रिकॉल पिरियड या पद्धतीनुसार दारिद्र्य मोजमाप केल्यास जे आहे तर ते कमी नाही जास्तीचं दारिद्र्य असतं बघा. म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड आणि मिक्स रिकॉल जे आहे ह्या दोघांपेक्षा जे आहे जास्त दारिद्र्य तुम्हाला इकडं मिळतात. त्याचं कारण काय बघा, एक सिंपल गोष्ट जी आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये आपण काय करतो तर आपण 30 दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही वापरताय त्याचा विचार करतो. जो काही मिक्स रिकॉल पिरियड असतो तिच्यामध्ये काय असतं की 30 दिवसांचा विचार आहे, पण त्याच्याबरोबर 5 नॉन फूड आयटम्स आहेत की जे तुम्ही वर्षभरासाठी वापरता त्याचा विचार होतो. 365 डेज नॉन फूड आयटम्स. हिच्यामध्ये काय काय असतं, हिच्यामध्ये तुम्हाला जे आहे बघा तर कपडे असतात आपले, त्याच्यानंतर जे आहे फुटवेअर जे आहे चप्पल बूट त्याचा विचार होतो. त्यानंतर जे आहे याच्यामध्ये ड्युरेबल गुड्स असतात. ड्युरेबल गुड्समध्ये काय, समजा हा मोबाईल आहे बघा, ड्युरेबल गुड आहे, हा जास्त कालावधीसाठी जे आहे आपण वापरतो अशी गोष्ट. त्याच्यानंतर जे आहे तुमचं एज्युकेशन असेल, तुमचा स्वास्थ्य किंवा मेडिकलवरचा खर्च असेल, असे नॉन फूड जे आहेत तर ते आयटम्स याच्यामध्ये विचारात घेतले जातात. ओके, त्याच्यानंतर हे जे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड आहे मग त्याच्यामध्ये परत 7 दिवसांचा विचार आहे की ज्याच्यामध्ये मीट, एग्स आहे ना, प्रोटीन, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही जे आहे कन्झ्युम करता त्याचा विचार केला जातो. सो युनिफॉर्म रिकॉल पिरियड जे आहे 30 डेज सगळ्याच गोष्टींचा विचार होतो. तिच्यामुळे सर्वात जास्त जे आहे तुम्हाला दारिद्र्य इथं मिळू शकतं याच्यानुसार. बाकी जे आहे भारतामध्ये मिक्स्ड रिकॉल पिरियड किंवा मिक्स रिकॉल पिरियड जो आहे तर तो वापरला जातो, हे एक लक्षात ठेवा. देन 88 नंबर जे आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वस्तू आणि वस्तूंवर 3% जे आहे वस्तू आणि सेवा कर लावला जातो. आता याच्यामध्ये बघा मौल्यवान खडे, हिरे म्हणजे डायमंड्स आणि प्रेशियस स्टोन्स याचा जर विचार केला तर याच्यावर लागतं 0.25. बाकी सगळे जे आहे 3% वाले आहेत बघा हे. ओके, हिच्यामध्ये परत जे आहे इमिटेशन ज्वेलरी नावाचा प्रकार असतो बघा, तर तो जो आहे तो 3% जातो. किंवा जे आहे याच्या पलीकडे जाऊन जे आहे प्लॅटिनम जे असतं ते 3% जातं. सो ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा. ओके, सो रुटीन कसं आहे ना की GSTचा जर आपण विचार केला तर मग 5%, 12%, 18% ह्या स्लॅबच्या पलीकडे जाऊन जे आहे 0.25 आणि 3% वाला जरा नीट करायचा. सो तो आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे जेंडर बजेट. आता जेंडर बजेटमध्ये भाग ए मध्ये महिलांसाठीच्या योजनांकरता 30% नाही 100% आणि भाग बी मध्ये 30%. हे काय केलेलं इथं इंटरचेंज केलेलं आहे बघा. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. तुम्हाला बिनचूक विधान निवडायचं होतं, यापैकी नाही असं याचं उत्तर आहे. 2005-06 पासून मिनिस्ट्री ऑफ फिनान्स जे आहे त्यांनी एक स्टेटमेंट 20 नावाची गोष्ट आणली आहे आणि या स्टेटमेंट 20 नुसार जे आहे ह्या गोष्टी सगळ्या असतात. सो हा मुद्दा एक लक्षात ठेवा. जेंडर बजेट काय असतं, जेंडर बजेट म्हणजे जे आहे महिलांसाठी वेगवेगळ्या तिच्यामध्ये जे आहे तर त्या उपाययोजना आणि महिलांसाठीचे जे कन्सर्न आहेत ते तिच्यात खूप प्रॉपरली डील केले जातात आणि त्यांच्यासाठी योजना वगैरे आणल्या जातात. दॅट इज जेंडर बजेट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बरं याच्यामध्ये थर्ड जेंडरचा आपण समावेश करू शकतो काय प्रॉब्लेम नाही, त्याला म्हटलं जेंडर बजेट जातो बघा. 90 नंबरचा प्रश्न आपला 16व्या वित्त आयोगासंबंधीचा आहे. 16व्या वित्त आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य कुठले आहेत बघा. आता तुम्ही जर PYQs बघितले, तुम्हाला याच्या आधी अध्यक्ष विचारले होते 2 वेळा, त्याच्यानंतर त्यांनी सदस्य विचारले. आपण अजून थोडंसं पुढं जाऊ, आपण पूर्ण वेळ सदस्य काढले. त्याच्यामध्ये ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि डॉक्टर मनोज पांडा
हे जी 2 लोक आहेत हे पूर्णवेळ सदस्य आहेत तिथं. सो तो एक रेफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता हा 16वा वित्त आयोग जो आहे अरविंद पनगाडिया जे आहे त्याचे अध्यक्ष आहेत बघा. आणि इथं 31 ऑक्टोबर 2025पर्यंत यांना रिपोर्ट यांचा सगळा जो आहे सजेशन द्यायचे आहेत. आणि 1 एप्रिल 2026 जे आहे तिथून जे आहे तर ह्या गोष्टी सुरू होतील इम्प्लिमेंट करण्यासाठी पुढच्या 5 वर्षांकरता. सो नेक्स्ट 5 इयर्स जे आहे. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता याच्यात ना हे 5-5 वर्षांसाठी असतं. 1987मध्ये जो आहे जो 9th फिनान्स कमिशन होतं बघा तर हे 6 वर्षांसाठी होतं. हा पण एक फॅक्ट तुम्हाला माहीत असला पाहिजे. सो ही एक बाब याच्यामध्ये लक्षात ठेवा. देन तुम्हाला एक प्रश्न आहे बघा की पंचवार्षिक योजना की खालीलपैकी जे आहे तुम्हाला फीचर्स दिलेले आहेत तिच्यातून पंचवार्षिक योजना ओळखायची आहे. हिला पायाभूत सुविधांची योजना पण म्हणतात, बरोबर आहे. 3 वर्षांसाठीचं आयात निर्यात धोरण हिच्यामध्ये आहे, हे पण बरोबर आहे ना. आणि ह्या योजनेत आयातीला पर्याय देणं, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, ह्या 3ही गोष्टी एका योजनेच्या बाबतीत बरोबर आहे. ती कुठली तर ती आहे 7वी पंचवार्षिक योजना. या 7व्या पंचवार्षिक योजनेचं ॲक्च्युअल टार्गेट आपलं होतं 5% अचीव करायचं होतं. आपण अचीव केलेलं आहे 6.1%. ओके. सो पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे ही 7वी पंचवार्षिक योजना आहे. हिच्यामध्ये आपल्याला फूड ग्रेन प्रोडक्शनवर रॅपिड ग्रोथ करणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेशन हा एक मुद्दा होता आणि प्रोडक्टिव्हिटी जी आहे गुड्सच्या बाबतीमध्ये तिच्यात काम करणं, असे सगळे मुद्दे हिच्यामध्ये ठेवलेले होते. याचा जो कालावधी आहे 1985 to 90 असा याचा कालावधी होता. सो 7वी पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनांवर मागच्या वर्षी पण एक प्रश्न होता बघा. त्याच्यानंतर नीती आयोग जे आहे तर नीती आयोगाला निधी वाटपासंबंधी विस्तृत अधिकार दिलेले आहेत. चुकीचं आहे हे. प्लॅनिंग कमिशनला हे अधिकार होते, नीती आयोगाला हे अधिकार नाहीत. नीती आयोग फंड ॲलोकेशनच्या बाबतीत काम करत नाही. ते एक थिंक टँक आहे आणि ती त्या पद्धतीने काम करते. तळापासून काम करणं म्हणजे काय, बॉटम अप ॲप्रोच. कारण आधी कसं होतं, आधी असं होतं बघा, टॉप डाऊन. टॉप डाऊनमध्ये काय होतं की किती गोष्टी खाली जे आहे पर्क्युलेट होतील सांगता येत नाही. इथं बॉटम अप आहे. बॉटम अप याचा अर्थ जे आहे की तळागाळातल्या लोकांवर काम करणं, ज्यांच्यापर्यंत सुखसोयी किंवा ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम जात नाही त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं. सो इथं जे आहे फक्त ब बरोबर आहे बघा, योग्य विधान निवडा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. मॉनिटरी पॉलिसी कमिटी मधल्या काळात न्यूजमध्ये होती. मॉनिटरी पॉलिसी कमिटीबद्दल बघा 5 नाही 6 मेंबर्स असतात. 3 RBI मधले असतात. फिनान्स मिनिस्टर अध्यक्ष नाही आहे. RBI गव्हर्नर इज द चेअरमन ऑफ कमिटी. सो मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे तिच्याबद्दल हा मुद्दा लक्षात ठेवा, मॉनिटरी पॉलिसी. ओके. देन नेक्स्ट वन म्युनिसिपल बॉन्ड्स जे आहेत 2018मध्ये पहिल्यांदा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कुठल्या देशाचे जे कुठल्या शहराचे जे आहे लिस्ट झाले, त्या शहराचं नाव आहे इंदौर. ओके. आता बघा इंदोरचा एक थोड्या वेळापूर्वी एक प्रश्न पण आला होता, 0 वेस्ट एअरपोर्ट, तो पण एक आला होता. सो ती एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे. म्युनिसिपल बॉन्ड्स 2018 इंदोर. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, पुणे जे आहे पुणेनी 2017मध्ये म्युनिसिपल बॉन्ड्स काढले होते आणि या म्युनिसिपल बॉन्डपासून 2000 CR एवढा रेव्हेन्यू पुण्याने कमवला. कशासाठी, स्मार्ट सिटीसाठी. त्याच्यानंतर इकडं जे आहे बँगलोर जे आहे बघा, बँगलोरचा रेफरन्स लक्षात ठेवा. बँगलोर हे पहिलं होतं 1997मध्ये ज्याने जे आहे म्युनिसिपल बॉन्ड्स जे आहे तर ते डील केले होते बघा. ओके. आणि अहमदाबाद जे होतं तर त्यांनी 1998मध्ये जे आहे पहिल्यांदा पब्लिक ऑफरिंग जे आहे ते केलं होतं म्युनिसिपल बॉन्डमध्ये. सो हे सगळे रेफरन्सेस जे आहेत तर ते लक्षात असू द्यात जेणेकरून तुम्हाला बेनिफिट मिळेल. देन स्टँडअप इंडिया पोर्टल SC ST प्रवर्गांनाच उद्योजकतेसाठी प्रमोट करत, चुकीचं आहे. याच्यामध्ये प्लस वेमेन टू जे आहे बघा, महिलांना सुद्धा ते मदत करतं. स्टँडअप इंडिया आर्थिक सामाजिक समावेशकतेसाठी काम करतं, तर बरोबर आहे, कारण समाजातल्या विकर घटकांना ते बरोबर घेऊन जात आहे. सो तिथं जे आहे एक सिंपल गोष्ट येते की ते आर्थिक सामाजिक समावेशनासाठी सुद्धा वर्क करतं. 95. ओके. आता याच्यामध्ये पण जे आहे की ही योजना जी आहे 2016मध्ये आली होती. याच्यानंतर सिडबी ही जी काही बँक आहे बघा, तर सिडबी बँक जी आहे तर ती तुम्हाला 7 इयर्सपर्यंत जे आहे लोन देऊ शकते, 10 लाख ते 100 लाखपर्यंत याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न बघूयात. भारतात जे आहे बघा 96चा जर आपण विचार केला तर भारताच्या नैसर्गिक वायूच्या पाईपलाईनचं नेटवर्क 2030पर्यंत किती विस्तारण्याचं लक्ष्य आहे, 33,000 किलोमीटर जे आहे बघा. ओके. सो हे लक्ष्य आपण ठेवलेलं आहे. आता सध्या आपली जिथं आपण आहोत तर ते 25,000 आहे.
देन ट्रेझरी बिलाबाबत चुकीची विधानं निवडा. ट्रेझरी बिल जे आहे बघा, तर राज्य सरकारसाठी रिझर्व्ह बँक जारी करते का? तर नाही, राज्य सरकार ट्रेझरी बिल रिलीजच करू शकत नाही. ऑनली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, केंद्र सरकार करू शकतं. कमीत कमी किंमत 25,000 असते किंवा मल्टिपल ऑफ 25,000 असते. रिझर्व्ह बँकेकडून रेपो अंतर्गत कर्ज घेण्यासाठी याचा वापर होऊ शकतो का? होऊ शकतो. सो हे एकदम बरोबर आहे बघा. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, पण पहिलं चुकीचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे रिलीज कोण करतं? RBI. खरेदी कोण करतं? RBI करू शकतं. त्याच्यानंतर कमर्शियल बँक करू शकतात. त्याच्यानंतर जे आहे UTI जे आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया करू शकतं बघा. त्याच्यानंतर जे आहे जनरल इन्शुरन्स कंपनी खरेदी करू शकते याला. त्याच्यानंतर जे आहे याच्यामध्ये NBFC असतात, त्या खरेदी करू शकतात. सो असे सगळे खरेदी करू शकतात. हे रिलीज करतं बघा याला. याच्यामध्ये 3 प्रकार असतात, 91 डेज, 182 डेज आणि 364 डेज. कारण हे मनी मार्केटचा भाग आहे की जे एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करतं. हे रिस्क फ्री असतं, डिस्काउंटेड असतं, हे लक्षात ठेवा. देन 98. आता बघा, भांडवली वस्तूंवरची आयात निर्यात ही भांडवली खात्यावर नोंदवली जाते. हे चुकीचं आहे. ही कुठं? करंट अकाउंटला येते बघा. ओके, नॉट जे आहे कॅपिटल अकाउंट, ही करंट अकाउंटलाच येते. त्याच्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि परतावा म्हणजेच काय? रिमिटन्स जे आहे, नॉट रिटर्न्स. रिमिटन्स असा शब्द आहे बघा. हा रिमिटन्स जे असतात तर ते दृश्यमान वस्तूंमध्ये नाही. दृश्यमान म्हणजे काय? व्हिजिबल आयटम्समध्ये फक्त गुड्स येतात. हा जो असतो हा इनव्हिजिबलमध्ये जातो. आणि इनव्हिजिबलमध्ये जे आहे 3 गोष्टी असतात, सर्व्हिसेस असतात, त्याच्यानंतर जे आहे इन्कम असतं बघा, आणि त्याच्यानंतर ट्रान्सफर असतं. म्हणजे आपण जर असं बघितलं की करंट अकाउंट जे आहे, या करंट अकाउंटमध्ये आता बघा याला जे आहे करंट अकाउंटमध्ये 3 गोष्टी असतात. एक जे असतं सर्व्हिसेस, व्हिजिबल इनव्हिजिबल असतं. व्हिजिबलमध्ये गुड्स येतात बघा फक्त. ओके, म्हणजे वस्तू जे तुम्हाला दिसतं. इनव्हिजिबल जे आहे तर इनव्हिजिबलमध्ये 3 गोष्टी असतात. सगळ्यात पहिलं जे आहे इनव्हिजिबलमध्ये ते सर्व्हिसेस आहे. ओके, दुसरं जे आहे ते आहे इन्कम, आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आहे ट्रान्सफर. सो रिमिटन्स हा एक प्रकारे ट्रान्सफर केलेला पैसा आहे. आपल्या देशातली व्यक्ती बाहेरच्या देशात काम करते, तिथून ती देशात पैसा पाठवते, त्याला रिमिटन्स म्हणतो. ते इनव्हिजिबलमध्ये येतं, एवढं लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये जे आहे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते चुकीचे आहेत. सो उत्तर काय आहे? नन ऑफ द अबोव जे आहे बघा. ओके, तुम्हाला जे आहे याच्यामध्ये योग्य विचारलेलं आहे. देन परकीय गंगाजळी किंवा फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असतं? तर ते परकीय चलनाचं असतं. फॉरेन एक्सचेंज नियर अबाउट 90% असतं बघा. बाकी यांचं जे आहे खूप कमी असतं. सो 99% त्याचं 90% त्यांचं असतं. त्याच्यामुळे तो एक मुद्दा. आता लास्ट जो प्रश्न आहे आपला, सो इथं जे आहे 100 नंबरचा प्रश्न. 13वी मंत्री परिषद 2025मध्ये अबुधाबीला झाली, तर 2025 नाही 24. ओके, दर 2 वर्षांनी होते. म्हणजे 14वी कधी होणार? 2026. ओके, ही नवी दिल्ली नाही, कॅमेरूनला होणार आहे. सो इथं जे आहे दोन्ही स्टेटमेंट चुकीचं आहे. तुम्हाला बिनचूक म्हणजे बरोबर विधान विचारलेलं आहे. सो यापैकी नाही. ओके, सो हे सगळे झालेत प्रश्न. प्रत्येकाने टेस्ट सोडवल्यानंतर ॲनालिसिस करा, कुठल्या विषयाचे किती प्रश्न आपले बरोबर आलेत, किती चुकलेत, कुठल्या टॉपिकवरचे चुकलेत, तिथं आपल्याला फॅक्च्युअलचा प्रॉब्लेम होता का तिथं आपल्याला जे आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा प्रॉब्लेम होता, ह्या गोष्टी बघा. सो याचा जर आपण विचार केला तर इथून आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. म्हणजे पुस्तकं वाचून जे आपण त्याच गोष्टी वाचतो, इकडून प्रश्नांकडून पुस्तकांकडे जा, म्हणजे गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतील आणि आपला जो स्कोर आहे तो पण वाढू शकतो. प्रॉपरली वेळ लावूनच पेपर द्या. जी लोक ऑनलाईन सोडवत आहेत त्यांनीसुद्धा जे आहे प्रॉपरली वेळ लावून बसा, तिथून जे आहे पेपर देणं तुम्ही अपेक्षित आहे बघा. आणि जी लोक ऑफलाईनला आहेत, बरीचशी लोक मागच्या वीकमध्ये ॲबसेंट होती, कुणीही ॲबसेंट न राहता प्रॉपरली जे आहे बसून पेपर जर दिले तर तिथून आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. सो थँक्यू ऑल ऑफ यू. पुढच्या टेस्टसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या टेस्ट सिरीजमध्ये स्पॉटलाईट अकॅडमीच्या कुठल्याही कोर्समधले जे आधीचे स्टुडंट्स आहेत त्यांना 50% ऑफ आहे. ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या. आणि बाकी जे आहे सिन्सिअरली जे आहे टेस्ट सिरीज सोडवा, जेणेकरून तुम्हाला येत्या काळामध्ये प्रिलिम्सला प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू ऑल ऑफ यू.